करीती संत जन, काला करीती संत जन सवी त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावी इथे, लाही शीत लागे हाती दोष देखोनी पळती, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावी इथे, निळा म्हणे क्षीराचा बुंद, निळा म्हणे क्षीराचा बुंद लाभता पावी ब्रह्मानंद, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावी इथे, विठ्ठला विठ्ठला काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावी इथे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचे लाडके शिष्य भगवान संत श्रेष्ठ निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे. आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज हा जो सेवेचा योग आहे त्याचं कारण आहे विश्वमाऊली कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामीजींच्या कृपेने आपल्या इथे हा उत्सव साजरा होत असतो. भगवान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने त्याचप्रमाणे भगवान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सुद्धा हा उत्सव आपल्या इथे चालत असतो. याही वर्षी तो आपण उत्सव केलेला आहे पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये. त्याचं कारण आहे कोरोनाचं सावट आपल्या सगळ्या पूर्ण देशावर आहे, नव्हे जगावरच कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि त्या संकटामुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला थोडक्यामध्ये कार्यक्रम करण्याचं निश्चित झालं होतं. 100 पेक्षाही कमीच पारायणाला माणसं. आजच फक्त थोडेसे जास्त माणसं आहेत, बाकी दररोज आपल्या थोडक्या माणसामध्ये आपण कार्यक्रम साजरा केलेला आहे. आणि आज काल्याचं कीर्तन असल्यामुळे आज या काल्याच्या कीर्तनाने सांगता व्हावी म्हणून गुरुवर्य स्वामीजींच्या कृपेने माझ्याकडे ही सेवा आहे. यथामतीने ती सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला का उत्सव साजरा करायचा भगवान ज्ञानेश्वर माऊलींचा? काय कारण आहे? त्याचं कारण आहे भगवान ज्ञानेश्वर माऊलींचे तुमच्या माझ्यावर अनंत अनंत उपकार आहेत. जगावर आहेत की नाही आम्हाला माहित नाही, पण आमच्यावर नक्की आहेत. नाही आमच्यावर आहेत म्हणजे माझ्यावर तर नक्की आहेत. तुमच्या सर्वांनाही वाटत असेल की माझ्यावर आहेत आणि आपल्यावर आहेत, असं उपकार आहेत असं वाटतं, म्हणूनच आपण त्यांच्याबद्दल श्रद्धेनं अवनत होत असतो. नाही का? त्यांचे असे अनंत अनंत उपकार आहेत की जेवढे उपकार की त्या उपकारातून आपल्याला उतराई होता येत नाही आणि त्या उपकारांच्या बदल्यात मोबदल्यात काही उतराई होण्यासाठी काही द्यावं तर ते आपल्याजवळ नाही. कारण भगवान संत श्रेष्ठ तुकोबारासारख्या थोर महात्म्यांना सुद्धा त्यांना देण्यासाठी त्यांच्याजवळ काही नव्हतं. काय द्यावी त्यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अशा थोर संतांना उतराई होण्यासाठी काही द्यावं तर देण्यासाठी काय वस्तू द्यावी काय वस्तू द्यावी असं विचार करता करता हे दिलं तर कमी पडेल ते दिलं तर कमी पडेल. शेवटी भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणले आपण त्यांच्या चरणावर जर जीव काढून ठेवला तर तरी पण कमीच पडतो. ठेविता हा पायी जीव थोडा. आपण आपला जीव जरी त्यांच्या चरणावर काढून ठेवला तरी पण आपण त्यांच्या उपकारातून पूर्ण त्या उताराई कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून असे अनंत उपकार ज्यांचे आहेत आपल्यावर ते भगवान ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या सोहळ्यानिमित्तानं आपण जेवढं काही करावं तेवढं फार थोडे आपण काहीच करू शकत नाही. आपल्याजवळ आहेच काय त्यांना देण्यासाठी, त्यांचं काही करण्यासाठी, त्यांच्या मोबदल्यामध्ये काही करण्यासाठी आपल्याजवळ काहीच नाही. तरी पण आपला अल्पशा प्रयत्न आपण केला पाहिजे. जसं जमेल तसं आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना त्यांचं घेऊन त्यांनाच द्यायचंय, परंतु भाव फक्त आपण तिथे दिल्याचा भाव करायचा, बाकी दुसरं काही नाही. गंगेचं पाणी जसं देवांच्या पितरांच्या उद्देशानं गंगेलाच अर्पण करायचं, गंगेचंच पाणी घ्यायचं आणि एकदम गंगा देव्ये नमः असं म्हणत त्यांना अर्घ्य समर्पित करायचं. गंगा देवीला अर्घ्य समर्पण करत असतात आणि तिथलंच पाणी घेतात ओंजळीमध्ये. ओम गंगा देव्ये नमः, ओम गंगा देव नमः, ओम बस ब्रह्मस्वरूपिणी गंगा देवी इदमर्घ्यम दत्तम. कुणाचं पाणी? तिचंच पाणी.
तिचंच पाणी गंगेचंच पाणी गंगेलाच अर्पण केलं आणि मी अर्घ्य दिलं, अशा प्रकारचा फुकटच अभिमान धरायचा, बाकी काही नाही. तसं आपण माऊलींसाठी जे काही करायचं ते त्यांचं सगळं घेऊन करायचं, कारण सर्व त्यांचं आहे. आणि सर्वाभूती स्वरूप या रूपानं भगवान ज्ञानेश्वर माऊली सर्वत्र नांदत असतात. आणि अशा थोर माऊलींच्या निमित्ताने संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या इथे हा उत्सव चालू आहे. संजीवन समाधी सोहळा म्हणजे मी नेहमी सांगत असतो, संजीवन समाधी सोहळा म्हणजे काही एखाद्या जिवंत एखादा व्यक्ती तिथं बसवला एखाद्या हौदामध्ये, त्याला वरून झाकून घेतलं आणि त्यात तो गुदमरून मेला, अशा प्रकारचं भानगड नाही का. आजकालच्या लोकांना असं वाटतं संजीवन समाधी म्हणजे जिवंत जाऊन बसायचं, वरून झाकून घेतल्यानंतर त्याने मध्ये मरून जायचं आणि मग त्याला म्हणायचं संजीवन समाधी. ते नाही संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे आजही ते आहेत. योग सामर्थ्यानं भगवान ज्ञानेश्वर माऊलींना ते तशा प्रकारची सिद्धी प्राप्त करून घेता आली की ज्या सिद्धीच्या द्वारा ते परब्रह्माशी एकरूप झाले. जे सदैव जागृत असणारं चैतन्य, सदैव ज्ञान संपन्न असणारं चैतन्य, त्या चैतन्याशी ते एकरूप होऊन चैतन्य स्वरूप झालेले आहे. आणि चैतन्य स्वरूप झाले म्हणूनच ते संजीवन समाधीस्थ आहेत. आज जरी त्यांचा दिव्य पुतळा, कैवल्याचा पुतळा आजही समाधीमध्ये जरी असला तरी पण तो चैतन्याचा पुतळा आहे. तो जड पुतळा नाही, मृत झालेलं शरीर नाही, ते दिव्य समाधी सोहळ्यामध्ये कैवल्याचा पुतळा असे बसलेले भगवान ज्ञानेश्वर माऊली आहे. बऱ्याच काळानंतर ज्यावेळेस भगवान नाथरायाने ज्यावेळेस त्या समाधीच्या जवळ जाण्याचा योग आला त्यांच्या जीवनामध्ये, कारण अनुष्ठानाला ज्यावेळेस ते बसले होते आजान वृक्षाच्या खाली, त्यावेळेस भगवान ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, नाथा मला थोडासा आजान वृक्षाच्या मुळीचा त्रास होतोय कंठाला, नाही का. ज्यांना हे सांगता येतं त्यांना ते काढता येत नव्हतं असं नाही, पण दाखवायचं असेल नाही का, नाथरायांचं काहीतरी फार मोठी साधना असेल नाही का, अनंत जन्माची पुण्याई असेल किंबहुना असं म्हणा ना, तेच होते नाही का. ज्ञानियांचा एका असल्यामुळं तेच होते स्वतः. आणि त्यामुळं भगवान ज्ञानेश्वर माऊलीने नाथांना सांगितलं, नाथा माझ्या गळ्याला ते आजान वृक्षाची मूळ त्रास देते, थोडंसं तुम्हाला ते काढावी लागेल. कसं येऊ म्हणले माऊली, मला माहित नाही ना कुठून यायचं. मग सगळ्या खानाखुना सांगितल्या, नंदीला बाजूला सरा, तिथून तुम्हाला खाली यायचा रस्ता सुचेल वगैरे वगैरे. आणि मग सगळ्या तशा प्रकारानं सांगितल्यानंतर ज्यावेळेस भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या दिव्य समाधीच्या जवळ समाधीस्थ अवस्थेमध्ये ज्यावेळेस भगवान नाथराय तिथे पोहोचतात, त्यावेळेस ते पाहिल्यानंतर इतका आनंद झाला होता. तो आनंद त्यांना वर्णन कसं करता येणं शक्य नाही. कारण मग तेव्हा सांगितलं होतं, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ते चैतन्य साक्षात स्वरूप दिव्य अशा प्रकारचं भगवान ज्ञानेश्वर माऊलींचं चैतन्यच झळझळीत अशा प्रकारचं दिव्य चैतन्य. आणि त्या सुंदर अशा प्रकारच्या चैतन्य स्वरूपाला पाहिल्यानंतर ह्यांचं हृदय भरून आलं होतं. आणि अशा प्रकारचं दर्शन होणं फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. ते सर्वांना थोडं होणार आहे. आजकालचे काही मूर्ख लोक म्हणतात आम्ही खोदून पाहू तिथं माऊली आहेत की नाही बघू. तुम्ही बघा तर खरं तिथं खोदून काय होते मग नाही का. वारकऱ्यांच्या सगळ्या पताका डोक्यात बसतील नाही, कारण डोकं राहणार नाही जागेवर नाही का. त्याचं काय होईल काय सांगता येत नाही का. तू तिथं जात असेल नाही का, तिथं बघायला जात असतं का, तुम्हाला नाही ते सापडणार नाही. मग सांगायचं तात्पर्य असं की भगवान ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीस्थ अशा थोर महात्म्यांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं प्रतिवर्षी देशभरामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये म्हणणार नाही का, जगभरामध्ये नव्हे संपूर्ण विश्वभरामध्ये, कारण स्वर्गात सुद्धा त्यांचा हा सोहळा साजरा होत असतो. इथे होईल नाही का. अशा प्रकारचा सोहळा साजरा होत असतो. आपल्या इथे सुद्धा आपण सोहळा आपल्या पद्धतीनं साजरा करत असतो. आपल्या पद्धतीनं म्हणायचं तात्पर्य असं की आपली शक्ती कमी आहे, आपलं सामर्थ्य कमी आहे. आणि ते सामर्थ्य कमी असल्यामुळे आपल्या थोडक्या सामर्थ्यानुसार आपण छोटा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. यावर्षी तर आणखीन त्याच्याही पेक्षा छोटासा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अशा या छोट्याशा कार्यक्रमामध्ये जरी कार्यक्रम छोटासा असला तरी काल्याचं कीर्तन तर करणं आवश्यक आहे. काल्याच्या कीर्तनाने सांगता करणं आवश्यक आहे. पण पारायणाला थोडे कमीच माणसं, गाथा भजनाला थोडीशीच माणसं, कथा तर ठेवलीच नाही आपण. रात्री कीर्तनाला सुद्धा थोडेच लोक होते नाही का. आणि आमचेच कीर्तनकार होते नाही का. आश्रमातले छोटे कीर्तनकार, मोठे बोलवा तर लोक जास्त जमतील, मग लोक जास्त पुन्हा ताण होईल नाही का. त्याच्यामुळे आपल्याच कीर्तन थोडक्यामध्ये ठेवले आणि हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. आणि त्यांच्याच कृपेनं हा कार्यक्रम पूर्णत्वाला पोहोचलेला आहे. आज हा काल्याचा कीर्तनाचा संबंध भगवान संत श्रेष्ठ निळोबारा यांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. भगवान संत श्रेष्ठ निळोबारा सांगतात, काला करत असतात, पण काला कोण करत असतात, तर काला करत असताना खरं म्हणजे देव काला करत असतात असं आपण ऐकलेलं आहे. पण संत श्रेष्ठ निळोबारा सांगतात काला संत जन करत असतात. हे अभंगाच्या पहिल्या चरणात काला
काला करीती संतजन, सवी त्यांच्या नारायण. संतजन काला करतात आणि त्यांच्यासोबत भगवान नारायण असतात. तिथं दोघांना डावलं नाही. भगवान संत श्रेष्ठ नळोबरांचं म्हणणं आहे काला देव सुद्धा करतात पण काला संत पण करतात, नाही का. आणि इथं प्राधान्य संतांना दिलं आणि त्यांच्या सोबत नारायण असतात. आपण असं पाहतो काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण काला करतात आणि सोबत त्यांच्या गोपाळ असतात. म्हणजे ज्यांच्या सोबत जे असतात तर जे मुख्य आहेत त्यांच्या सोबत असणारे ते गौण मानले जात असतात. महाराजांच्या सोबत आणखीन कोणी आलेले आहेत तर महाराज मुख्य आणि सोबत आलेले गौण मानले जात असतात, नाही का. असं होतं ना, नाही का. खासदारांच्या सोबत आमदारांच्या सोबत जर कोणी आला असेल तर आमदार मुख्य आणि त्यांच्या सोबत आलेले दुसरे गौण मानले जात असतात, नाही का. तसं इथे काला करीती संतजन, संतजन मुख्य आणि मग गौण रूपानं भगवान नारायण परमात्मा. आणि इथं जेव्हा गोकुळामध्ये काला करतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेव्हा श्रीकृष्ण काला करतात. काला करत असताना भगवंत काला करतात आणि काला करून त्यांच्या सोबत मग भगवान आपल्या गोपाळांना घेतात, नाही कारण मग गोपाळ गौण मानल्या जातात आणि देव मुख्य मानल्या जातात. पण इथे संतांना मुख्य मानतात भगवान संत श्रेष्ठ नळोबा. त्याचं कारण काय, खरं म्हणजे काला करण्याचा अधिकार संतांचाच आहे. काला म्हणजे काय, काला म्हणजे अभेद. काही गोष्टींचा अभेद तुम्हाला आम्हाला करता येतो, जीवाला सुद्धा अभेद करता येतो, पण काही गोष्टींचा करता येतो. जीवाला जडाजडाचा अभेद करता येतो, जीवाला जड जीवाचा अभेद करता येतो, जीवाला जीवाजीवाचा सुद्धा अभेद करता येतो. पण जीवाला देवाचा आणि शिवाचा, देवाचा आणि जीवाचा अभेद नाही करता येत, नाही का. जीव शिवाचा अभेद नाही करता येत आणि जीव शिवाचा अभेद स्वतः देवाला सुद्धा करता येत नाही. स्वतः देवाला सुद्धा जर समजा जीव शिवाचा अभेद करायचा असेल तर संत होऊनच यावं लागतं, गुरु होऊनच यावं लागत असतं. कारण त्याचा अधिकार फक्त जर कोणाकडे असेल तर एकमेव संतांकडे तो अधिकार आहे. जीवाला देवाशी मिसळून, देवाशी एकरूप करून त्याला पूर्णत्वाला नेण्याचं काम जर कोणी करत असतील तर ते फक्त संत करत असतात. आणि म्हणून इथे त्या अभिप्रायाने भगवान संत श्रेष्ठ नळोबा सांगतात काला करीती संतजन, त्यांच्या नारायण, त्यांच्या सोबत भगवान नारायण परमात्मा आहेत असं सांगतात. एवढं निश्चित आहे संतांना पाठीशी देव असावेत लागतात आणि देवाला नको म्हणलं तरी देव त्यांच्या पाठीशी असतातच, नाही का. त्याचं कारण काय, रात्रंदिवस ते भगवंताचं चिंतन करत असतात आणि भगवंताला त्यांच्या उपकाराचा एवढा भार झालेला असतो की देव त्यांच्या संगतीला सोडून राहूच शकत नाही. का म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत येरा. बरा सांगतात ना, आम्हाला देवाची संगती सदैव असते, आम्ही त्यांना विसरत नाहीत आणि ते आम्हाला विसरत नाहीत. आमच्या भगवंताचा एक स्वभाव आहे, त्यांना जे विसरतात ना तर देव त्यांना विसरून जातात, नाही का. देव म्हणतात ते जर माझी आठवण करीत नाही तर मला काय गरज आहे त्याची आठवण करण्याची, ते विसरून जातात, नाही का. आपण देवाला विसरलो की देव ही आपल्याला विसरतात. पण आपण जर सतत देवाची आठवण केली तर देव म्हणतात मला सुद्धा तुझी आठवण आहे बरं का वेड्या, विसरू नकोस, हा मी तुला आठवतोय, नाही का. तू मला विसरत नाहीस ना तर मी सुद्धा तुला विसरणार नाही, विसरणार नाही, विसरणार नाही. विसरतच नाही देव, नाही का. हा पण आपण मात्र देवाला विसरलं नाही पाहिजे. पण आपलं कसं आहे की आपल्याला काही काही गोष्टीमुळे विसर पडतो देवाचा, नाही का. कधी जडामुळे पडतो, कधी जीवामुळे पडतो, नाही का. जडामुळे जीवामुळेच जास्त देवाचा विसर पडत असतो. जीवाच्या संगतीत आणि जडाच्या संगतीमध्ये विसर पाडण्याची शक्ती आहे. कुणाचा विसर पडतात ते देवाचा विसर पडतात. जडातही सामर्थ्य आहे आणि जीवातही सामर्थ्य आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला देवाची जास्त आठवण होत नाही, नाही का. ज्याला जास्त नातेवाईक आहेत त्याला सुद्धा देवाची आठवण करायला वेळ नसतो. किती नातेवाईक म्हणले, डोक्याला केस कमी आहेत एवढे नातेवाईक आहेत, नाही का. मग तेवढ्या नातेवाईकाचे सगळे उठाठेव करता करता ह्याचं आयुष्यच जातं आणि कशाचं देवन कशाचं काय आलं, नाही का. हेच देव आहेत त्याच्यासाठी, नातेवाईकच देव, नाही का. बाकी काय नाही. तर नातेवाईकाचे देव देव म्हणता म्हणता त्यांच्यात देव देव करत राहतो, बाकीचं काहीच नाही. कुठं देवाची आठवण करायला वेळ असतो, नाही का. मग जडाच्या आणि जीवाच्या संगतीमध्ये देवाचा विसरच पडत असतो, परंतु संतांच्या संगतीमध्ये मात्र देवाचा नेहमी आठवत असतो. संतांची संगती असे की नेहमी आपल्याला देवाची आठवण करून देत असते, क्षणाक्षणाला आपल्याला देवाची आठवण करून देत असते. त्याचं कारण का त्यांच्या चित्तात सदैव देवाची आठवण असते. आणि मग ते आठवण करत असताना अहो जे सामान्य जीव आहेत त्या जीवांना सुद्धा तिथं आठवण घडते, नाही का. म्हणून ते एका ठिकाणी सांगतात ना, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. काय होईल त्याला, श्वानाला काय लाभ होईल, कुत्र्याला काय लाभ होईल, माणसाला लाभ होईना. माणसं जवळ जाऊन सुद्धा तशीच राहायला लागलेत, बद्ध राहायला लागलेत. कुत्र्याला काय फायदा होणार आहे, नाही का.
असं कोणी म्हणतील, पण म्हणले नाही नाही, तेथे रामनाम होईल घडेल भोजन उच्छिष्टाचे. त्या कुत्र्याला सुद्धा तेथे रामनाम होईल श्रवण, रामनामाचं श्रवण घडेल. आणि दुसरा लाभ असा, टाकत असताना माणूस जरा ताटातलंच टाकतो नाही का, ताटातलं उष्ट नसतं का बरं, सांगा बरं. ताटातलं जेव्हा जेवता जेवता काही टाकलं जातं ते उष्ट नसतं का. आणि मग ते जर संतांच्या दरवाजात कुत्रा बसला तर ते ताटातलं काहीतरी टाकते ना थोडंसं नाही का, तर ते उच्चिष्टाचं भोजन घडेल ना. आणि त्यांचं उच्चिष्ट म्हणजे फार दुर्लभ आहे नाही का. आणि तशा प्रकारचं उच्चिष्ट जर लाभ झाला तर तो किती मोठा लाभ आहे नाही का, त्याच्यासारखा लाभ दुसरा कोणता असू शकत नाही. दुसरा लाभ असा की त्यांच्या मुखातून होणारं भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण ते ऐकायला मिळेल. त्याला म्हणता यायचं नाही, कुत्र्याला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, पण ऐकता तरी येईल नाही का. कुत्र्याला म्हणता येत नाही म्हणून म्हणत नाही ना, आपल्याला म्हणत येत असून सुद्धा म्हणत नाहीत नाही का. म्हणता येत असून सुद्धा म्हणत नाहीत. हुशार कोण, कुत्रा का आपणच हुशार नाही का. आपल्याला येत असून सुद्धा म्हणत नाहीत, पठ्ठ्यानं येत असून सुद्धा म्हटलंच नाही का, शाबास नाही का, हुशार आहे नाही का. येत असून सुद्धा म्हटलं नाही म्हणजे किती हुशार आहे नाही का, पहा बरं माणूस नाही का. मग त्याला जर संतांची संगती घडली तर नाही म्हणता आलं कमीत कमी, तर निदान श्रवण तरी घडेल. आणि म्हणून जीवाला संतांची संगती घडली की कोणत्या निमित्ताने त्याला भगवंताचं स्मरण होत असतं. आणि भगवंताचं स्मरण करता करता भगवंताचं स्मरण करणारा हा भगवंतच होऊन जात असतो. चिंतने तद्रूपता, ही अशा प्रकारची तद्रूपता साधल्या जात असते. आणि म्हणून नरदेहात आलेल्या जीवानं संगती संतांची करत जावी. संगत संतन की करले जन्म का सार्थक कधी. संतांची संगत करायला पाहिजे आणि जन्माचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. जन्माचं सार्थक का होईल की आपल्याला देवाचं चिंतन घडेल, आणि देवाचं चिंतन झाल्यामुळे जन्माचं सार्थक होईल. जन्माचं सार्थक होण्यासाठी देवाचं चिंतन हे महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाच्या चिंतनामध्ये राहिलेला जो व्यक्ती आहे तो एके दिवशी देवच होत असतो. आणि हा सगळ्यात मोठा लाभ, आणि यालाच म्हणतात काला नाही का. चिंतन करता करता हाच जर देव झाला तर याचा काला झाला म्हणजे अभेद झाला देवाशी. अशा प्रकारचा हा जो अभेद आहे तो कोण करत असतात, काला करीती संत जन विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल संत संत म्हणायचं कोणाला, म्हणजे आम्हाला माहिती आहे नाही का. काही माणसं म्हणतील आम्हाला माहिती आहे, भगवे कपडे घातलेले असतात ते संत, पांढरे शुभ्र कपडे घातलेले असतात, धोती नेसलेले असतात, गुंफा गंध लावलेला असतात किंवा आडवा गंध लावलेला असतात, त्यांना म्हणतात संत. आम्हाला माहिती आहे नाही का, असं कोणी म्हणतील नाही का. तर आम्हाला माहिती आहे हे जे म्हणायचं नाही का, आडवा उभा कसं का असं पाहिजे नाही का. त्याचा गंधच महत्वाचा असतो नाही का. त्याला देवाचा गंध असो का नसो, पण गंध असलं पाहिजे कपाळावर. काही माणसं म्हणतात आम्हाला माहित आहे संत, आम्हाला माहित आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. संत याला म्हणत नसतात नाही का. संतांची लक्षणं जाणावी लागत असतात. आणि संतांची लक्षणं ज्या दिवशी आपण जाणू त्या दिवशी खरे संत ओळखले आपण असं म्हणायचं नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत म्हणजे सदैव चिंतन जर कशाचं असेल तर भगवंताचं असतं. देवाच्या चिंतनाशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांच्या हेतूमध्ये चित्तामध्ये फक्त एकच विठ्ठलच विठ्ठल असतो. चिंतनाचा विषय त्यांचा भगवंत झालेला असतो. आणि म्हणून असे जे असतात त्यांना म्हणत असतात संत. संतांची लक्षणं जर समग्र पाहायची असतील तर नाथरायांचा एक अभंग मी नेहमी सांगत असतो. गोड अभंग आहे, सकाळी काकडा भजनामध्ये म्हणत असतो आपण. काकडा भजनामध्ये म्हटलं जाणार आहे अभंग, त्याच्यामध्ये सगळी लक्षणं संतांची सांगितली. गोड सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, विषयी विरक्त दया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार, जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी, आपण वस्ती कर वळत तसे संसारी, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन,
आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, हे लक्षण आहेत आणि अंतरंग लक्षण म्हणतात त्याला, नाही अंतरंग लक्षण, हे बहिरंग लक्षण नाहीत, अंतरंग लक्षण. त्याच कुठंच सांगितलं नाही गंध लावतात, पांढरे कपडे घालतात, भगवे कपडे घालतात, काहीच नाही सांगितलं नाही का. कपड्याचा उल्लेख नाही याच्यामध्ये, गंधाचाही उल्लेख नाही, माळीचा सुद्धा उल्लेख नाही. आहे का कुठेतरी माळीचा उल्लेख ह्या अभंगात? हे सगळी अंतरंग लक्षण आहेत, बहिरंग लक्षणाचा काहीच संबंध घेतला नाही. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, त्यांच्या ठिकाणी सुख आणि दुःख दोन्ही सारखे असतात. आपल्याजवळ सुखाला जास्त मान असतो, दुःखाला मात्र अपमानच असतो दुःखाचा, नाही का. आपण दुःखाचा अपमानच करीत असतो. त्याचं कारण का, दुःख आलं की आपण त्यांना ठेवून घेत असतोय. राहा आता 4-2 दिवस आलात तर, कुणाला दुःखाला आलात कोरोनाची तर हा थोडंसं 15-20 दिवस आता आपण म्हणते का, असं नाही का. राहा म्हणत नाहीत पण ते राहिल्याशिवाय राहतच नाही का. ते राहा नाही म्हणलं तरी ते राहतच नाही, जा म्हणलं तरी जातच नाही का. पण आपण त्याला बहुतेक हाकलून लावण्याचाच प्रयत्न करत असतो. कोणाला? दुःखाला. दुःख आल्यानंतर आपण त्याला हाकलून लावण्याचाच प्रयत्न करत असतो, सुख आल्यानंतर त्याला ठेवून घेण्याचाच प्रयत्न करत असतो, नाही का. जसा आवडीचा पाहुणा आला तर ठेवून घेण्याचाच प्रयत्न करत असतो, आणि आवडत नसला तर त्याला घालून देण्याचाच प्रयत्न करत असतो. मग तुम्हाला सकाळी गाडी असं वाटतं, नाही का, निघाचं करावं, नाही का. तुम्ही लवकर गेलात म्हणजे सापडेल ती गाडी, नाही तर उशीर होईल, नाही का. ते म्हणतात जाऊ दे ना, त्याच्यात काय एवढी घाई आहे, नाही का. जाताय ना संध्याकाळी, सकाळची गेली तर संध्याकाळी जाऊ दे. ते मोठे पाहुणे लागतच असतात, नाही का. ते काही जात नाही. ज्यांना जावं असं वाटतं ते राहतच राहतात, नाही का. ज्यांना ठेवून घ्यायचं असतं ते पटकन निघायचं बघतात, नाही का. नाही घरी जावंच लागते ना, असे तसे, नाही का. बरंच असं वाटतं, नाही का. काही महाराजांना आपल्या घरी ठेवून काय सांगा, माझ्या कार्यक्रम किती येत पाहा ना. आता मला इथून गेले की तिथं जायचं, आणि तिथून गेले की तिथून गेले की तिथून गेले की तिथं. कशाचं थांबायचं आहे का. मुंबईला जायचं, लय लांब कार्यक्रम. आता तिथून आलो आणि आता नंतर इथून तिकडे जायचं, नाही का. आता कुठून आलेत म्हणले उद्धव महाराज, म्हणजे आता मुंबईहून आलो, नाही का. आता उद्याचं कुठं कार्यक्रम म्हणजे पुण्याच्या पलीकडे तिकडं, नाही का, साताऱ्याच्या जवळजवळ, नाही का. असं होते, नाही का. सातारा आणि पुण्याशिवाय आपले कार्यक्रमच नसतात, नाही का. मध्य प्रदेशात असतात, पुन्हा उत्तर प्रदेशात असतात, नाही का, कर्नाटकात असतात, नाही का. दुसऱ्या प्रांतातलं सांगायला चांगलं वाटतं, नाही का. सागर भाऊ बरोबर राहणार ते एवढं सुट्टी लोई, त्याला विचार ते शर्ट कुठं नाही, एमपी मधून आले होते, एमपी मधून आले. त्याला किती सांगा वाटतं, म्हणजे मी एमपीत गेलो होतो, नाही का, असं सांगा वाटतं, नाही का. बरोबर म्हणजे दुसऱ्या प्रांतामध्ये आम्ही गेलो होतो असं. पण गडबड असते, नाही का. ज्यांना थांबून घ्यावं वाटते त्याच्यासाठी सांगायचं, त्यांना गडबड असते. ज्यांना एक क्षणभर सुद्धा थांबून घ्यायची इच्छा नाही त्यांना पटकन जायचं वाटतं, लगेच निघायचं नाही. थांबून घ्यायची इच्छा ते थांबतच राहत, जावं असं वाटतं, नाही का. पटकन निघून जावं ते राहतातच, नाही का. तसे आपले दुःख राहतात, आपल्याला नकोसे वाटतात ते, पण ते जात नाहीत, नाही का. आणि सुख राहावंसच वाटतं पण ते मात्र राहतच नाही, ते पटकन निघून जातात. सुखाच्या दिवस कोटी गणित तुका, सुखाचे कोटी जरी दिवस असले तरी ते गणले जात नसतात, चटकन निघून जात असतात, पाहता पाहता निघून जात असतात. जरी आपण छोटा मोठा सप्ताह केला तरी गेला रविवार आणि आता हा रविवार इतक्या लवकर निघून गेला. 8 दिवसाचा कालावधी कधी निघून गेला कळालंच नाही, नाही का. पटकन तो रविवार तो हा रविवार, जणू काल रविवार होता ना आज पुन्हा लगेच रविवार आला, उद्याच रविवार आला असं वाटायला नाही का. कालचा रविवार होता ना आज लगेच रविवार आला असं वाटायला नाही. कालचा ना आज रविवार असे, रविवारच्या नंतर रविवार थोडाच येत असतो, नाही का. रविवारच्या नंतर सोमवार येत असतो, नाही का. पण रविवारच्या नंतर रविवार आल्यासारखंच वाटायला. त्याचं कारण काय, सुखाच्या दिवस कोडी गणित तुका. सुखाचे कोटी दिवस जरी असले तरी ते मोजल्या जात नसतात, पटकन निघून जात असतात. पण संतान दोन्ही सारखे असतात, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. त्याचं कारण तर दुःखामध्ये त्यांना ते दुःखासाठी वेळ द्यायला वेळ नसतो, नाही. दुःख जरी आलं तरी त्याचं चिंतन करायला त्यांच्याकडे वेळ नसतो, नाही का. एकदा मी ऋषिकेशून आल्यानंतर आजारी पडलो होतो. तर आजारी पडल्यानंतर स्वामीजी म्हणले तुम्हाला आजारी पडायला वेळ कसा मिळतो रे, नाही का. मला तर आश्चर्यच वाटलं, नाही का. आजारी पडायला वेळ कसा मिळतो, नाही का. आजारी पडायला वेळ कसा मिळतो म्हणल्यानंतर आता आजारी होतो त्याला काय नाही, वेळ कसा मिळतो याचा अर्थ तुम्ही त्याला आजाराकडे लक्ष कसं देतात हे म्हणायचं होतं, नाही का. तुम्ही आजाराकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ कसा मिळतो. तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे, संत वचनाकडे, श्री गुरूंच्या चरणाकडे किंवा भगवंताच्या चरणाकडे लक्ष असायला पाहिजे. साधकाचं लक्ष, तुमचं लक्ष त्या दुखण्याकडे गेलं कसं, नाही का. त्या आजाराकडे तुमचं लक्ष गेलंच कसं, नाही का. असं त्यांना म्हणायचं होतं, नाही का. म्हणजे गुरुवर्य स्वामीजींना असं म्हणायचं तुमचं आजाराकडे लक्ष जाते कसं काय, नाही का. आजारी आले तरी तिकडे लक्ष नसायला पाहिजे तुमचं. मी आजारी असं वाटावंच कशाला तुम्हाला, तुमच्या चिंतनातच तुम्ही सतत राहिलं पाहिजे.
याचा अर्थ संतांच्या लक्षणात जे सुखदुःख समान सांगितलेले आहेत त्याचं कारणच ते सुखाकडे त्यांचं लक्ष नसतं, आलेल्या सांसारिक सुखाकडे त्यांचं लक्ष नसतं आणि आलेल्या शारीरिक दुःखाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नसतं. त्याचं कारण का त्यांचं लक्ष भगवंताच्या चरणावर लागलेलं असतं. म्हणून त्यांना ते सुखही आलेलं माहीत नसतं, दुःखही आलेलं माहीत नसतं. आलं का गेलं का, आलं का आले तर या नाही का, चाललेत तर जा नाही का, बसलेत तर बसा असं सुद्धा असतं बरं का नाही का. ते झोपलेल्या माणसाचं असं झालं होतं म्हणतात नाही का. एक माणूस झोपताना घोरायचा म्हणतात खूप, पण काही बडबड करायचा जास्त, बरळायचा नाही का, बरळायचा. तर एके दिवशी तो झोपेत बरळत असताना त्याच्या घरी चोर आले होते नाही का. पण ते बरळण्यानं त्याचा फायदा झाला बरं का नाही का. ते काय जरा असा झोपला होता आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो कोणाला तरी म्हणत होता आलेत का या, त्यावेळेस नेमकं चोर आले होते घरामध्ये नाही. हा झोपेतच होता पण चोर आले होते आणि हा मला आलेत का या नाही का. ते चोर म्हणले अरे त्या जागा आहे काय की माणूस, लपून बसा. तर लपून बसा म्हणलं तर बसलेलं, पण बसलेत का बसा नाही का. ते पुन्हा लगेच झोपेतच बरळत होता, बसलेत का बसा नाही का. ते म्हणले अरे तू जागत दिसायला, चला जायला लागलं. चाललेत का जा नाही का, आलेत का या, बसलेत का बस, चाललेत का जा. झोपेतच म्हणत होता पण चोर म्हणले जागच आहे ना, पळा नाही का, पळा नाही का. पण सांगायचं तात्पर्य असं तसं सुद्धा हे त्यांना आलेत का या म्हणत नाहीत, बसलेत का बसा म्हणत नाहीत, चालले तर जा काहीच म्हणत नाही. ते यायचं तर या, राहायचं तर राहा, जायचं तर जा. आम्हाला काही घेणं देणं नाही तुमच्याशी. ना त्या सुखाला विचारतात ना त्या दुःखाला विचारतात. त्याचं कारण काय त्यांचं चित्त सदैव भगवंताच्या चिंतनात रंगून गेलेलं असतं. कधी त्यांना सुखदुःखाला वेळ, सुखदुःख पाहायला वेळ कधी मिळेल त्यांना. आणि म्हणून सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सर्व जीवांची कृपाळू ते असतात. सर्व जीवांवर सारखी कृपा. आणि त्या कृपेमुळे तर आम्हाला माऊली आवडतात नाही का. माऊली जे आम्हाला आवडतात ना त्यांची आम्हाला सर्वांवर कृपा आहे नाही का. आमच्या जातीचा कुळाचा कधीच त्याने विचार केला नाही. कोणत्या जातीचा आणि कोणत्या कुळाचा कधीच विचार केला नाही. न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. त्यांनी कधीच आम्हाला कोणालाच पाहिलं नाही, कोण कोणत्या जातीचा आणि कोण कोणत्या कुळात नाही, कधीच पाहिलं नाही. आणि म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्या प्रकारचा भेद नाही, कुठल्या प्रकारचं काही नाही. फक्त आलाय ना आपल्याजवळ त्याला सुख संपन्न करायचंय, परमात्मा सुखाने त्याला सुखी करायचंय आणि परमात्मा सुखानं सुखी करण्याचा त्यांचा टोकाट प्रयत्न असतो. आणि म्हणून तर म्हणायचं काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. किती गोड लक्षण येत नाही का. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, कृपा सर्वांवर सारखी आहे. धन्य जगी तोची का हरिरंगी नाचे. हरिरंगामध्ये ते नाचत असतात नाही का. आपली लोक नाचतात पण कुठे नाचतात तुम्हाला माहिती नाही का. आम्ही कशाला सांगत बसायचं नाही का. मला वाटतं ह्यांना जरा वरात असल्यावरच जास्त नाचं वाटतं नाही का. महाराज लोकांना सुद्धा नाचं वाटतं नाही का. अरुणच्या लग्नात नाही नाचला तू, तू नाही नाचला नाही बाबा. त्यानंच कळ काढून देते आहे ना. हा मग सांगायचं तात्पर्य असं धन्य जगी तोच एक. म्हणलं ना थोडासा की फुडी खेळ नाही आपल्या नको ना. फुडी म्हणलं की इथं नको वाटते, तिकडं म्हणलं की नाचायला अगोदर सगळ्याच्या पुढं दुसऱ्याला हाताला धरून ओढून आणायचं नाचायचं. काय विचित्र नाही का. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हरिरंगामध्ये नाचायला पाहिजे, हरिरंगात रंगून जायला पाहिजे, हा स्वभाव त्यांचा आहे. आणि म्हणून हरिरंगामध्ये नाचतात. आणि एक महत्वाचं रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. वाणीनं सदैव भगवंताच्या कोणत्या तरी नामाचं चिंतन चालू असतं. एक तरी नाम कुठंतरी मुखामध्ये सदैव असतं. हरी असेल, विठ्ठल असेल, राम असेल, कृष्ण असेल, कुठलं का होईना एखादं नाम. हे पांडुरंगा, हे देवा, हे देवाधिदेवा, हे अधोक्षजा, हे पुंडरीका. काय भगवंताला कोणत्या कोणत्या नावानं बोलवतील. खूप आवडीचे नावं असतात नाही का. खूप गोड गोड नावं असतात नाही का. आणि त्या नावाने ते बोलवत असतात नाही का. भगवंताला सदैव बोलावत असतात. त्यांच्या मुखामध्ये सदैव एक तरी भगवंताचं नाम चालूच असतं नाही. अखंड नामस्मरण त्यांचं चालू असतं. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आमचे गुरुवारी स्वामीजी वासुदेव म्हणायचे नाही का. पण नमस्कार केला की वासुदेव नाही का, वासुदेव वासुदेव नाही का असं म्हणायचे. भगवंताच्या त्या विश्वात्मक स्वरूपाचं चिंतन करायचे नाही. त्या स्वरूपातून समोर आलेला व्यक्ती हा भगवंताच्या वासुदेव स्वरूप परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारानं पाहूनच त्याला बोलायचं नाही का. समोर आलेला आपल्याला नमस्कार करणारा आपल्यापेक्षा कनिष्ठ असं नाही, तो सुद्धा भगवत स्वरूप आहे अशा दिव्य दृष्टीने त्यांना पाहायचं. म्हणूनच ते स्वामीजी होते आणि त्यांचं नाव तसंच होतं नाही का. त्यांचं नावातही दिव्यत्व होतं नाही का. त्याचं कारण ते दिव्यत्वाचं दर्शन करत होते सर्वत्र भगवंताच्या. म्हणून सांगायचं तात्पर्य असे धन्य जगी तोची हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव
सदा स्मरे वाचे, विषयी विरक्त दया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा सोयी व्यापक निर्धार. किती गोड गोड लक्षण आहेत का. विषयांविषयी वैराग्य, दया, आपपर भाव कुठल्या प्रकारचा नाही. हा आपला हा परका अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी नसतो. नाही आपपर, आपपर भाव नाही. आणि जाणीव शहाणीव ओझी सांडुनिया दुरी, त्यांच्या ठिकाणी जाणीवही असते शहाणीवही असते, पण दोघींचं ओझं टाकून दिलेलं असतं नाही का. ओझं डोक्यावर घेतलेलं नसतं. म्हणजे जाणीवेचाही अहंकार नाही आणि शहाणीवेचा सुद्धा अहंकार नाही. जाणीव म्हणजे परमार्थातलं ज्ञान ज्याला आहे त्याला जाणीव म्हणावे. परमार्थिक ज्ञान जाणीव आणि सांसारिक ज्ञान शहाणीव. विठ्ठला विठ्ठला. महाराजाला देवाचं नाव असं देवाचं ज्ञान असं संसाराचे ज्ञान त्यांना काय घेणं देणे त्यांना असते पण नाही का. ज्याला देवाचं ज्ञान आहे त्याला संसाराचं ज्ञान नसतं नाही का. एवढं मोठं ज्ञान आहे त्याला एवढंसं नसतं नाही का. संसाराचं एवढंसं ज्ञान, प्रपंच किती एवढासा, आणि एवढ्या मोठ्या व्यापक परमात्म्याचं ज्ञान आहे. त्या परमात्म्याच्या एकांशावर असणाऱ्या जगाचं नशिवलं ज्ञान नाही का. एकांशेन स्थितो जगत, एका अंशावर जगत आहे माझ्या परमात्म्याच्या. एवढ्या मोठ्या व्यापक परमात्म्याचं ज्ञान त्यांना हृदयात साठवलं त्यांनी. त्यांना एवढ्याशा संसाराचं ज्ञान नसेल. काय बोलताय नाही का तुम्ही. त्यांना काय करायचं संसाराचं ज्ञान. अरे असतेच तिथं नाही का. शहाणीव सुद्धा असते, जाणीवही असते, शहाणीवही असते, पण दोन्हीचे ओझं टाकून दिलेलं असते. ओझं म्हणजे अहंकार घेतलेला नसतो. जाणीवेचाही अहंकार नाही आणि शहाणीवेचा सुद्धा अहंकार नाही. नसते असं नाही नाही का. कधी कधी पाहणं ते असतं बरं का. हा, शहाणीव सुद्धा जबरदस्त असते. आपल्याला जे सुचत नाही ते सुद्धा त्यांना सुचतं व्यवहारातल्या गोष्टी नाही का. मी नेहमी सांगत असतो ना, घोड्याच्या व्यापाराने जन्मभर व्यापार करून बराचसा व्यापार करून आपलं कुटुंब चालवलं. जन्मभर त्यानं व्यापार केला, कुटुंब धकवलं चांगला. मरतेरी कोण कोण होते. त्याची पत्नी, त्याचा मुलगा, 2 नोकर जे लहानपणापासून त्याच्याकडे नोकरीला होत्या. आता तो मृत्यू पावल्यानंतर त्याच्या बाकीच्या सगळ्या क्रिया झाल्या. मग क्रिया झाल्यानंतर ह्यानं वाटण्या करायच्या ठरवल्या. मुलाला जास्त घाई झाली नाही का. बहुतेक वाटण्याची घाई मुलांना जास्त असते. इकडं मुलांना आणि इकडं शिष्यांना नाही का. महाराज केव्हा जातात आणि केव्हा वाटण्या करून देतात नाही का. असंच असतं नाही का. असं चालूच असतं नाही का. मग सांगायचं तात्पर्य वाटण्यासाठी काही त्यानं विचार केला. आता वाटण्या कधी होत्यात कोणास ठाऊक नाही का. वाटण्या करण्यासाठी आता जसा तसा असा झालं, गोड जीवन झालं, सगळं झालं की यानं लगेच गावातली पंच कमिटी बोलवली आणि सांगितलं बाबा बाकीचं काही नाही, घर आहे तर घरात आता आई राहील, माझ्यासोबतच आहे आई, पण आता वाटण्या करून देत असताना घोड्यांच्याच वाटण्या करा, ही संपत्ती आमची नाही का. ते घोडे 19 शिल्लक आहेत म्हणले आमचे. 19 घोड्याच्या कशा वाटण्या करायच्या तुम्ही वाटण्या करून द्या. मग ते चालू लागलं त्यांचं पंच कमिटीचं. कोणी म्हणत बाईला 7-8 घोडे द्यावात, ह्यांना 2-4 द्यावात, त्याला 5 द्यावात, त्याला 2 द्यावा, असं चाललं होतं त्यांचं. पण कोणाचा काही निश्चय होईना गेला. कोणी म्हणायचे इतके, कोणी म्हणायचे एवढे काय करायचे त्याला, ते त्याला एवढे काय करायचे आणि त्याला तेवढे काय करायचे. भांडणं होतच असतात, असे चालूच असतात नाही का. नेमकं कोणतंच ठरेना नाही का. मग काय करावं. शेवटी ते उठून जाण्याच्या मार्गावर होते. तेवढ्यामध्ये त्या म्हातारीनं एक कागद आणला. ते म्हणजे अहो त्यांच्या उशाला ना हे कागद होता. त्यांच्या म्हणजे त्या घोड्याच्या व्यापाऱ्याच्या मृत्यूसमयी उशाला एक कागद होता म्हणले. तर ह्याच्यात काही लिहिलंय का बघा. तर ते बघत असताना ज्यावेळेस पाहिलं तर म्हणले मृत्यूपत्रात लिहिलेलं होतं नाही का. आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यानं लिहिलं होतं माझे जेवढे घोडे शिल्लक आहेत त्याच्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावेत. जेवढे घोडे शिल्लक आहेत त्याच्यातले अर्धे घोडे पत्नीला देण्यात यावेत. ते नंतर बांधाव. हा, विठोबा रुक्माई झाले की बांधा. त्याला काय पटकन बांधणं होते. हा, सुदामदेव म्हणल्यावर काय 2 मिनिटात बांधते. हा, विठ्ठला विठ्ठला त्याला घोड्याचा दृष्टांत ऐकायचा म्हणून लवकर वाजवून टाकायला. तर मग सांगायचं तात्पर्य असं की तो आता वाटण्याचा प्रसंग आला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं त्यानं, त्या पत्रिक जन्म म्हणजे मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं की माझे जेवढे घोडे शिल्लक आहेत त्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावेत, उरलेले जे अर्धे घोडे त्याच्यातले अर्धे माझ्या मुलाला देण्यात यावेत, आणि उरलेले जे घोडे चौथा हिस्सा त्याच्यातले 2 भाग करून 2 नोकराला वाटण्यात यावेत, असं त्यानं हिस्सा लिहिला होता ज्यांचा त्यांचा. तर हे म्हणले बरं झालं गाड्या मृत्यूपत्र सापडलं, पण ते वाटण्या करताना त्यांचं डोकं दुखू लागलं नाही. त्याचं कारण काय, अर्धे घोडे द्यावेत म्हणजे 19 घोडे होते. 19 घोड्यातले अर्धे घोडे द्यायचे म्हणले त्याच्या आईला, त्या पत्नीला त्याच्या व्यापाऱ्याच्या. तर अर्धे घोडे द्यायचे म्हणल्यावर 19 अर्धे किती होतात.
बर 19 निम 9.5 कापता का घोडा काका घोडा कापायचा मग 9.5 म्हणालेत मग 9.5 कसं नाही 19 निम 9.5 नाही का तर 9.5 घोडे नाही का बरं 9.5 जे राहिले शिल्लक आता 9.5 त्या म्हातारीला देऊन टाकले 9.5 जे राहिले त्याच्यातले 2 हिस्से करायचे पुन्हा आता ते अर्धे 9.5 मधले अर्धे द्यायचे आता किती 9.5 निम्म आता घोटाळा मामला 4:45 झाले ना 4:45 नाही हा 4:45 हा ते 9 निम्मा सांगितलं असतं त्यांनी पटकन पण आता 9.5 निम्मा हा 9.5 निम्मा 9.5 निम्मा जरा ते पाठ केलेली त्यांची ती आहे ना 7 निम्म 8 निम्म 9 निम्म असं आलं असतं पण आता हे 9.5 निम्माची भानगड आली ना नाही का 4:45 झाले नाही का हा तर ते 4:45 तर 4:45 घोडे त्याच्यातले अर्धे करायचे 4:45 मधले आणखीन आता किती करता हा आली का नाही पंचायत आता ते आण्यावर येईल नाही का 2 आणे आणे कसे करायचे घोड्याचे नाही का कापायचे का ते काय करायचं मग आता घोड्याचं काय करायचं शेवटी ते म्हणले हे तुमचे घोडे हे तुमचा हिशोब आणि तुमच्या त्या वाटण्या तुम्ही कशा करायच्या करून घ्या रे बाबा आमचं डोकं दुखायला म्हणजे दोनदा चहा पिऊन सुद्धा डोकं थांबणं नाही का आता काय करणार काही ना झेंडूबाम लावला अन्नासारखा आमच्या किसू अन्नासारखा खूप डोक्याला नाही का फासला खूप नाही का पण काहीच नाही झालं नाही का अर्धी बाटली एकदम पण त्यांचं काही डोकं दुखायचं राहिलं नाही ते काही सुधारलंच नाही त्यांना शेवटी कसं करावं काही कळालंच नाही का तर मग सांगायचं तात्पर्य असं आहे ते निघून गेल्यानंतर थोड्या दिवसानंतर त्यांचे गुरु होते त्या घोड्याच्या व्यापाऱ्याचे गुरुदेव महात्मा होते संत होते त्यांना कळालं उशिरा कारण तेव्हा मोबाईल नव्हते पटकन कळायला असं उशिरा कळालं करडोपकरणी कळत की अरे आपला हा शिष्य गेला भेटायला जायला पाहिजे म्हणून ते घोड्यावर बसून निघाले भेटीला शिष्याच्या घरी शिष्याच्या भेटीला तिथं नाही वर गेले इकडे शिष्याच्या घरी भेटायला रे नाही का तर घरी भेटायला आल्यानंतर जेव्हा भेटायला आले तर मुलानं पाहिलं अरे बाबा आले या नाही का बहुतेक महाराजाला बाबा म्हणतात ना नाही का असं म्हणतात ना मलाही काही बाबा म्हणतात नाही का सागर महाराज म्हणतात कधी कधी बाबा मग मी त्यांना बाबा म्हणत असतो नाही का तुम्ही बाबा मी बाबा तर तुम्ही बाबा नाही का त्यांचे केस पांढरे झालेत ना फक्त ते झाकून टाकतात पांढरे झाले ना मला आमचे जरा झाकून टाकीत नाहीत नाही का ते असं होतं नाही का बाबाच येत नाही मग ते सुद्धा नाही का मोठी पंचायतच येते नाही का ते आपल्या इथं आजी आहे ना तिला मी म्हणत असतो आजी नाही का ती मला म्हणते बाबा नाही का बरे का आजी बाबा नाही का मग चांगलं येते नाही का बाबा म्हणत असतात बाबा या नाही का बाबा या बाबाला बसवलं नाही का तर बाबाला बसवल्यानंतर बाबाने सांगितलं का रे काय झालं तुझ्या बाबाला नाही का काय झालं होतं म्हणले काही नाही बाबाला आजार होता आणि त्या आजारातच गेले पण म्हणले ते गेले पण जरा गुन्ह्या गोविंदाने नाही गेले ते लगेच त्याच्या पोटातलं लगेच निघालं ना ते नाही गुन्ह्या गोविंदाने गेले ना मला असं ताण करून ठेवलं आम्हाला काय सांगा म्हणजे झालं काय काही नाही हो म्हणले वाटण्या करायच्या तर त्या 19 घोडे शिल्लक त्या वाटण्या असल्या लिहून ठेवल्यात लगेच कागद केला महाराजांच्या समोर हे असल्या वाटण्या लिहून ठेवल्यात कशा वाटण्या करावं नाही का सांगा ना म्हातारा गेलं ते गुन्ह्या गोविंदाने गेले ना टेन्शन देऊन गेलं ना का टेन्शन देऊन फारच टेन्शन आम्हाला सगळे पंच कमिटी परेशान सगळे कमी परेशान कोणालाच काही करता आलं नाही ते म्हणले काय याच्यात काहीच अवघड नाही परेशान व्हायला पंच कमिटीला कसं कळलं नाही याच्यात काहीच अवघड नाही वाटण्या सोप्या आहेत म्हणजे कसं काय सोप्या आहेत अहो खूप सोप्या आहेत अहो नाही महाराज तुम्हाला काय महाराज लोकांना कळायला म्हणजे अरे चुप महाराज लोकांना काय कळायला तुला सांगतो म्हणजे जाय तुझे ते दोन्ही नोकर बोलो तुझी आई बोलो तू सुद्धा येईन तुम्ही 4 जण मी 1 पंच कमिटी आपणच दुसरी पंच कमिटी बोलवायची नाही चल वाटण्या करून टाकू त्याला काय वाटण्याला वेळ रे नाही पण कसं करावं महाराज म्हणजे तुला काय करायचं बाकीच्या वाटण्या करायच्यात ना तुला वाटण्या व्यवस्थित करून दिल्या तुला पटल्या तर ठीक आहे नाही तर नाही राहू दे नाही का बस बोलवले ते 4 जण समोर बसले हे बसले म्हणजे हे बघ मी ज्या घोड्यावर बसून आलो ना तो घोडा तुझ्या बाबाने मला तसंच दिला होता दान दिला होता दान देतात ना कधी नाही का असं काही देतात नाही का काही देतात बरं का सगळे देत नसतात नाही का घ्या महाराज मोटरसायकल तुम्हाला नाही का कोणीतरी देतात बरं का सगळे देत नाही का दान दिला होता घोडा नाही का घोडा दान दिलेला आहे तो तुझाच आहे समज ना समजा नाही का तर तुझे 19 घोड्यामध्ये हा एक घोडा मी सोडून टाक माझा नाही का किती झाले 19 घोड्यामध्ये हा घोडा मिसळला 20 तर त्याच्यात काय लिहिलं तुझ्या बाबाने माझे जेवढे घोडे त्याच्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावे नाही का तर मग 20 मधले अर्धे किती होतात 10 मग तुझ्या आईला देऊन टाक ना 10 म्हणलं हा जमलं नाही हा आता राहिले किती 10 तर त्याच्यात काय लिहिलं उरलेल्या अर्ध्यातले अर्धे माझ्या मुलाला देण्यात यावेत म्हणजे 10 उरले 10तले अर्धे किती होतात
5, मग तू घेऊन टाक ना 5. नाही, मुलाला सांगितलं तू 5 घेऊन टाक. राहिले किती? 5. 5 मधले 2 ह्या नोकराला दे, 2 त्या नोकराला दे, आणि 1 शिल्लक राहिला का? म्हणले हो. मग ते माझी मला देऊन टाक ना. आता काही भानगड राहिली का? आता काही कुटाणात नाही राहिला. झाल्या का वाटण्या? झाल्या वाटण्या. याला म्हणतात शहाणी, नाही का? शहाणी. महाराजाला काय कळते? तुम्हाला काय करते महाराज? जाय, तुला काय कळते नाही का? महाराजालाच कळते नाही का? विठ्ठला विठ्ठल. उद्या काही भांडण आमच्याकडे आणू नका नाही का? ते आम्हाला नाही का? आमचे स्वामीजी होते तसे हुशार नाही, आम्हाला नाही येते काय. मग सांगायचं तात्पर्य असं की जाणीव शहाणी व ओझे सांडुनिया दुरी, आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. आपण असे राहतात संसारामध्ये जसं आपण वाटसरू येतो. वाटसरू, वस्तीकर म्हणजे वाटसरू. एखाद्या घरात राहायला आलं तर त्याला वस्तीकर म्हणत असतात. 1 दिवस 2 दिवस वस्तीला राहिलेला माणूस त्याला म्हणायचं वस्तीकर. आणि आपण घर मालक असतो नाही का? घर मालक जे घरात राहणारे ते घर मालक, आणि 1-2 दिवस आपल्या घरी राहायला कोणी आला तो वस्तीकर आहे नाही का? तर आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. घरात कसे राहतात जणू का आपण वस्तीकर आलेले आहेत नाही का? महाराज लोक असेच राहतात वाटतं नाही का? वस्तीकर. तू घरी वस्तीकर म्हणून राहतो. हो, आता लग्न नाही झालं म्हणून पुन्हा वस्तीकरच राह नाही का? मग सांगायचं तात्पर्य असं नाही का? आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. तुला जर नाही काठी घेऊन हाकलून तुझ्या बायकोनं तर मग सांग नाही का? कुठंच जाय म्हणे नाही, खेळत नको नाही, सोबतच घेऊन फिरायचं. बरं बहादर निघाल कडे नाही का? मग सांगायचं तात्पर्य असं आहे, आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. वस्तीकर म्हणून आपण संसारामध्ये राहतात नाही का? आणि सगळ्यात शेवटी गोड लक्षण सांगितले. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. नित्य हरीचे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन, यापैकी कोणतं तरी संकीर्तन चालूच असतं त्यांचं. आणि आसनी शयनी म्हणजे झोपलेले असताना बसलेले असताना सदैव भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरं काही करत नाही. आणि म्हणून अशी जी लक्षणं ज्यांच्या ठिकाणी असतात त्यांना म्हणतात संत. आणि ते संत करतात काला म्हणजे अभेद करतात. कुणाचा? जीवाचा देवाशी अभेद करून देतात. आणि मग जीवाच्या अनंत दुःखाचा अंत होतो आणि जीवाला परमानंदाची प्राप्ती होते, परमसुखाची प्राप्ती होते. जीव परमानंदाच्या डोहामध्ये बस तल्लीन होऊन जातो नाही का? अमृताच्या सागरामध्ये जसं बुडी घ्यावी अगदी तशा प्रकाराने आनंदाच्या सागरात डुबकुळ्या होत असतो. आनंदाची डुही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, अशा प्रकारचा आनंद 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 त्याच्या जीवनामध्ये असतो. ज्यावेळेस त्याचा देवाशी काला होत असतो. काला होत असतो म्हणजे अभेद होत असतो. मग जीवाला देवाशी अभेद करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय असलं पाहिजे. आणि त्यासाठी सहाय्य संतांचं असलं पाहिजे. संतांच्या संगतीत त्यासाठी राहायचं असतं. आपण बाकीच्यासाठी नसतं राहायचं. काही काही माणसं म्हणतात मला, महाराज तुम्ही फिरतात, जरा एखादा मुलगा कुठं असला चांगला बघा ना, आमची मुलगी इतकी शिकलेली, एखादा मुलगा असला तर बघा ना. म्हणजे मी मुलं बघत असतो कोड्या, पण ते शिकलेले किती हे बघत नसतं नाही का? हे भानगडीत आपण ह्या सोयरिकीच्या भानगडीत पडलो असतो तर हेच धंदे लागले असते माझ्या पाठीमागे नाही का? कुठं कुठं जाऊ नाही का? सोयरिकी करू नाही का? हेच करीत बसायचं का? हां, तू देवाचं विचारणं नाही का? आता हे कुठं बघत बसू नाही का? कोणता मुलगा किती शिकलेला आहे आणि काय नाही. मी कोणाला विचारित नाही किती शिकले तर काय नाही का? कशाला विचारित बसू नाही का? आपल्याला का सोयरिकी जुळवायचं का ह्यांच्या आहेत बस झालं, बाकीचं काय नाही का? ते आपल्याकडे कामच नाही का? ते संताला कशाला माहीत असतं. बरेच माणसं म्हणतात तुमच्या लक्षात असं नाही एखादं बघा ना थोडंसं नाही का? नाही का? पण ते नाही कडे आमच्या लक्षातच नसतं. पुन्हा म्हणू बी नका आम्हाला नाही का? विठ्ठला विठ्ठल. तसे आमच्या इथं काही माणसं ते मला म्हणतच नाहीत. आता लिंगास्वामी त्याचं लग्न नाही झालं पण मला म्हणतच नाही. मला काही म्हणलात नाही. आणखीन स्वामीजी बघा ना एखादं कुठं असतं मला काही म्हणलात नाही. ते कृष्णायक येत असतो आमच्या इथं, त्याचंही नाही झालं पण ते कधी मला म्हणलं नाही भाऊ स्वामीजी बघा ना एखादे असतील कुठं म्हणजे नाही 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 कधीच म्हणत नाही का? मग सांगायचं तात्पर्य असे या भानगडी नाहीतच नाही का? मग सांगायचं तात्पर्य असं की हे नाही का? काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावित. तो काला म्हणजे देवाशी अभेद. आणि अशा प्रकारचा जो अभेद आहे तो अभेद जो भगवंताशी साधायचा आणि तो काला संतजन करत असतात. आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा काला तो आहे.
आपल्या जीवनामध्ये जर तो काला नाही झाला, ज्या दिवशी आपण देवाशी अभेद केला त्या दिवशी आपल्या जन्माचं सार्थक झालं. आपण जर देवाशी अभेद नाही केला, असेच राहिलो तर एक दिवस पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा मरावं लागेल, पुन्हा संसार चक्रामध्ये असंच पडावं लागेल. संसार दुःख आपलं कधीच निवृत्त होणार नाही. संसाराचं दुःख कायमचं निवृत्त करायचं असेल तर देवाशी अभेद झाला पाहिजे. कालाच आवश्यक आहे, तो काला संतजन करत असतात. अशा संतजनाची संगती महत्वाची आणि ते आहेत आमचे भगवान ज्ञानेश्वर माऊली, ते आहेत आमचे गुरुवर्य स्वामीजी, ते आहेत गुरुजी, नाही का. गुरुजी स्वामीजी हे असे थोर महात्मे, म्हणजे काला करण्यासाठीच फक्त जगामध्ये अवतार त्याने धारण केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. उद्धार करणे म्हणजे संसारातून काढायचं, देवाशी मिळवायचं, नाही का. हाच उद्धार आहे खरा, हाच आहे काला. अशा प्रकारचा काला करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. आणि अशा अवतारी संतांचं चिंतन आपण केलं म्हणजे आपलं जीवन पवित्र होत असतं. कारण ते पवित्र आहेत. पवित्र सुवळी एकतीच भूमंडळी, त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अशा पवित्र महात्म्यांचं चिंतन करता करता आपण सुद्धा पवित्र होऊन जात असतो. विठोबा मनोहरला द्या ना चान्स थोडासा. मनू ये बेटा इकडं. विठाला विठाला काला करीती संत जन सवे, त्यांच्या नारायण वाटीने आपुल्या आणि जास्ते. भाग्याचा तो पावी इथे लाही शीतलागे हाती, दोष देखून आपळती. निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावी ब्रह्मानंद. हा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये काल्याचं वर्णन आलेलं आहे. परमात्मा श्रीकृष्ण ज्यांनी अवतार धारण केला होता या मृत्यू लोकामध्ये, पण अवतार धारण केला होता केवळ महत्वाच्या कामासाठी. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये परमात्मा अवतीर्ण होत असतात. सत्ययुगातच होतात, त्रेतायुगातच होतात, द्वापरयुगातच होतात, कलियुगातच होतात असं नाही. युगायुगामध्ये म्हणजे प्रत्येक युगामध्ये. कारण युग युग असं 2 वेळेला शब्द वापरला. युगे युगे असा शब्द वापरला म्हणजे प्रत्येक युगामध्ये, नाही का. माणसाला द्या, नाही का, असं म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला द्या असं होईल की नाही का. माणसांना द्या, नाही का, प्रसाद, नाही का. असं जसं आहे तसं माणसांना द्या म्हणजे प्रत्येकाला द्या. तसं युगायुगामध्ये म्हणजे प्रत्येक युगामध्ये. जास्त युग नाहीत, फक्त 4च तर आहेत, नाही का. 4 युगामध्ये सुद्धा प्रत्येक युगामध्ये भगवान अवतार धारण करत असतात. संभवामी युगे युगे. संभवामी मध्ये म्हणजे जन्माला येतो मी, नाही का. भगवंत संभवामी सांगतात म्हणजे मी जन्माला येतो असं सांगतात. बऱ्याचशा महात्म्यांचं म्हणणं आहे देवाला जन्म नसतो, पण देवाला का जन्म घेतात नाही. देवाला सगळं करतात आणि देवाला जन्मच घेतात नाही. देवाला जन्म सुद्धा घेत आहेत. माईक तर आहे, देवाला का खरा थोडा जन्म घ्यायचा आपल्यासारखा, नाही का. देवाला जन्म घ्यायचा म्हणजे नाटकच आहे देवाचं सगळं, नाही का. देवाचं जन्म घेणं नाटक, देवाचं राहणं सुद्धा नाटक, देवाचं लग्न सुद्धा नाटक, देवाचं सगळं नाटकच नाटक आहे, नाही का. म्हणून तर सांगतात ना, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. नटधारी आहेत ना परमात्मा, नटधारी नाटक आहे भगवंताचं. भगवंतानं अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या सर्व नट आहेत. नटाचे कारण नाटक आहे भगवंताचं जीवन. खरं म्हणजे भगवंत नाटक म्हणून जीवन जगतात आणि आपण सत्य समजून जीवन जगतो म्हणून आपण रडतो. आणि देव नाटक म्हणून जीवन जगतात म्हणून ते कधीच रडले नाही देव, नाही का. देवाचं रडणं कधी ऐकलं का आपण. श्रीकृष्ण परमात्म्याचं एवढं सगळं चरित्र वाचा श्रीमद भागवतामध्ये. भगवंत कुठं रडलेले कधी पाहायला मिळत नाही का. कधीच नाही का. देवाला रडणं नाही. आणि जरी रडले असे तर नाटकातच रडले नाही का. मग कधी समजा एखाद वेळेस दाखवलंच असलं तर ते सुद्धा नाटकच त्यांचं, नाही का. खरं नाही. कारण देवाचं नटपणा कळतच नाही. इतके नट आहेत परमात्मा, कळूच देत नाहीत. आहेत नटधारी पण दाखवतात आपल्यासारखंच, नाही का. ते सगळं आपल्यासारखं दाखवतात, आपल्यासारखं व्यावहारिक दाखवतात. मी सुद्धा तुमच्यासारखाच व्यावहारिक आहे असं दाखवतात. कंबवना असं सांगतात की मी सुद्धा तुमच्यासारखं एक माणूसच आहे असं दाखवतात. पण मनुष्य आहे असं जरी दाखवत असले
तरी पण त्यांचा तो देवपणा कुठं ना कुठंतरी प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. भगवंत असा अवतार धारण करतात. अवतार धारण करून ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस त्यांचा देवपणा प्रगट होतोच ना. 7व्या दिवशीच प्रगट झाला. देवाला दाखवायचं नव्हतं आपला देवपणा, पण 7व्या दिवशीच प्रगट झाला. 7व्या दिवशी ज्यावेळेस पुतनेला मारलं भगवंतानं, वयाच्या 7व्या दिवशी. 7वा दिवस वयाचा काय असतं सांगा बरं. आपल्या वयाच्या 7व्या दिवशी आपल्याला काहीतरी माहित होतं नाही का? काहीच माहित नव्हतं आपल्याला. कशाला काय म्हणतात आणि कशाला काय म्हणतात काहीच माहित नव्हतं. आणि देवानं वयाच्या 7व्या दिवशी पुतनेचा काटा काढला नाही. आणि ती होती केवढी मोठी नाही का? अरे बापरे, 18 किलोमीटर परिसरातले झाडं ती मेल्यानंतर पडली खाली तेव्हा मोडले होते झाडं. एक छोटा मोठा पर्वतच होता. इंद्रायणीचा माळ काहीच नाही त्याच्या पुढे नाही का? हा, एवढा मोठा त्याचे शरीर होतं. त्या कोणाचं? त्या पुतनेचं. एवढी मोठी पुतना, आणि एवढ्या मोठ्या पुतनेला फक्त 7 दिवसाच्या बाळानं मारलं. देवपणा प्रगट होऊ द्यायचा नव्हता, पण प्रगट झाल्याशिवाय राहतो का ते? नाही का? प्रगट होतोच नाही का? किती जरी झाकून ठेवायचं मला, सूर्याला किती झाकून ठेवणार बरं आपण नाही का? ढग खूप झाकण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळेला सूर्यनारायणाला, पण ते झाकलं जाऊच शकत नाहीत नाही का? ते कुठून तरी त्यांचा प्रकाश आल्याशिवाय राहतच नाही. दिवस निघालाय असं कळतच नाही का? समजा पावसाळ्याच्या दिवसात दिवस निघाला का नाही हे कळायचंच नाही ना, असं ढग जास्त असलं, पण कळतच नाही का निघाला कडे दिवस नाही का? आता झालं फटफट झालं, उजाडल्यासारखं दिसायला आता नाही का, म्हणजे दिवस निघाला. किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी कुठून तरी प्रगट होतच असतात नाही का? तशा प्रकारानं भगवंताला किती झाकण्याचा प्रयत्न केला, किंवा भगवंतानं सुद्धा आपलं नटरूप झाकण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्यांचं ते रूप उघड झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून भगवंत नटधारी आहे. आणि भगवंतानं अशा लीला केल्या आणि जगाच्या उद्धारासाठीच केल्या. परित्राणाय साधूनाम याच्यासाठीच केल्या. आता ज्या संतांची लक्षणं सांगितले, असे जे लक्षणाचे संत आहेत त्या संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अवतार धारण करावा लागतो. संतांचं रक्षण करणं हे भगवंताचं आद्य कर्तव्य. कारण जे लक्षणाचे संत आहेत त्या संतांवर देवाचा फार जीव नाही. भूषणाच्या संतांवर असण्याची काही गरज नाही का? केवळ भूषणाचे संत देवंत आहेत त्या नाही का? त्यांचं भागायला लोक त्यांना मान द्यायला, आपण काही द्यायचं काम नाही का? भूषणाचे संत त्यांना लोकही मान देतात, लोक पैसाही देतात, मानही देतात, सगळं देतात. मग त्यांना देवानं पाहायची काही गरज नाही का? देवानं त्यांना मान द्यायची काही आवश्यकता नाही. पण जे लक्षणाचे संत आहेत कदाचित त्यांना ओळखत नाहीत लोक आणि त्यांचा अपमान करतात, कधी कधी त्यांना त्रासही देतात. मग भगवंत त्यांच्या रक्षणासाठी अवतार धारण करतात नाही का? भूषणाच्या संतांसाठी अवतार धारण करायची काही गरज नाही. ते आपलं रक्षण करतात. ते हुशार असतात नाही का? चतुर असतात नाही का? आणि हे बिचारे भोळे असतात नाही का? भोळ्यांचं रक्षण करण्यासाठी देव असतात नाही का? हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी असी गर्भवास. भोळे भाविक जे असतात त्यांच्या रक्षणासाठी भगवंतानं अवतार धारण केलेला असतो. म्हणून सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. भोळा आणि दुसरा त्याच्या पाठीमाग, भोळ्याच्या पाठीमाग गा लावणार ना तर गाभोळा नाही का? गाभोळा असतं नाही का? गाभोळे नाही, गाभोळ्याचं रक्षण नाही करायचं देवाला, भोळ्याचं रक्षण करायचं. गाभोळे फार हुशार असतात नाही का? मग त्यांचं नाही रक्षण करायची गरज, तर भोळ्याचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की असे परमात्मा अवतार धारण करतात. भगवंतानं दिव्य अशा प्रकारचा अवतार धारण केला आणि त्या अवतार धारण करून अनंत लीला केल्या. दुष्ट निर्दळनाची जी लीला आहे त्यामध्ये पूतना मारली, शकटासूर मारला, तृणावर्त मारला, काग बगरीठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. भगवंतानं अवघी दैत्य खानी बुडविली. दैत्य खानी म्हणजे दैत्यांचं जेवढं म्हणून कुळ होतं नाही का? खानी म्हणजे तो कुळ अर्थ घ्यायचा. खानी म्हणजे एखादी दगडाची खानी, कोळशाची खानी तशी नाही घ्यायची. खानी म्हणजे कुळ नाही का? तर दैत्य कुळच समाप्त करून टाकलं भगवंताने नाही का? दैत्य खानी बुडविली नाही का? खानदान म्हणतो ना आपण सुद्धा, खानदान नाही का? हा खानदान, ते खान म्हणजे कुळ नाही का? हा खानदान कुळाचा प्रकार नाही, खानदान नाही का? तर इथे खाणी म्हणजे कुळ, खाणी दानी नाही का? खानदान नाही का? तर अशा प्रकारानं खानदानीचा संबंध तो कुळाशी संबंध येतो. तर अशी दैत्य कुळच संपूर्ण समाप्त करून टाकलं भगवंतानं. अवतार धारण केला की दैत्य कुळाच्या मुळावरच येतात नाही का? दैत्याच्या मुळावरच देव येत असतात. त्याचं कारण काय? दैत्य जरा थोडेसे दुष्ट प्रवृत्तीचे असतात हो, आणि देवाला त्याच्यामुळे ते आवडत नसतात. दैत्यांचं कसं असतं, आपलं ते आपलंच पण दुसऱ्याचं सुद्धा आपलंच नाही का? आपलं ते आपलं आहेच आहे पण दुसऱ्याचं सुद्धा आपलंच नाही का? आणि संतांचं कसं असतं, दुसऱ्याचं तो दुसऱ्याचं आहे पण आपलं सुद्धा दुसऱ्याचं असू द्या, सगळ्याच नाही का? ते सर्वांचं आहे नाही का? एकदा आपले वक्ते बाबा आहेत ना, वक्ते बाबा, त्यांची आम्ही तारीख घेतली नाही का? तारीख घेतल्यानंतर आपल्या इथे ते येऊ शकले नाहीत नाही का? आणि एकदा कुठंतरी कार्यक्रमाला आले ना, आश्रमात आल्यानंतर मग ताईने घेतली हजेरी त्यांची नाही का?
म्हणजे तुम्ही आमच्या इथे कसे येतात, तिकडे कसे गेलात, आमच्या इथे का नाही आले नाही का. मग तेव्हा ते तसे रागीटच आहेत, पण तेव्हा ताईला थोडंसं शांतपणात बोलले. आता एखादी अग्नीजवळ अग्नी काम करू शकत नाही ना दोघे तापटच झाले नाही का. त्यांनी थोडंसं पडती बाजू घेतली नाही का. ते म्हणले बाई तसं नसतं, अगं महाराज म्हणजे सार्वजनिक संपत्ती आहे नाही का असं म्हणले नाही का. म्हणजे सार्वजनिक संपत्ती आहे. आता ताई कसं आहे बघ, मला तिकडं मी निघालो तुमच्याकडे यायला, पण मला दुसऱ्यानं गाडीत टाकलं तिकडे नेलं ना ताई मला नाही का, मला येता नाही ना आलं नाही का असं म्हणले नाही का. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की तिथं आता सार्वजनिक संपत्ती आहे, म्हणजे आपलं ते आपलं आहे, पण म्हणजे दुसऱ्याचं तर दुसऱ्याचं आहे, पण आपलं सुद्धा सर्वांसाठी आहे. स्वतःसाठी काहीच नसतं नाही का त्यांचं, आपल्यासाठी स्वतःचं काही नसतं ते. म्हणून सांगायचं तात्पर्य असे जे असतात ते संत, जे स्वतःचं सुद्धा जे काय असेल ते इतरांसाठीच वापरतात, असे जे असतात ते संत असतात. इतरांसाठी त्याचा सदुपयोग करायचा, स्वतःसाठी नाहीच नाही का. मग सर्व ज्याच्या दुसऱ्यांसाठी ज्यांचा सदुपयोग आहे ते अशा प्रकारचे संत, अशा संतांसाठी, अशा संतांच्या रक्षणासाठी भगवंताचा अवतार. परित्राणाय साधू विनाशाय च दुष्कृता. दुष्कृत म्हणजे दुष्ट स्वरूपाची माणसं जे असतात, मी आता सांगितल्याप्रमाणे ज्यांना दुसऱ्याचं सुद्धा आपलंच वाटतं सगळं नाही का, दुसऱ्याचं धन आपलं, दुसऱ्याचे मुलंबाळ सगळं आपलंच आपलं समजतात नाही का. काही आपलं समजायचं आणि त्याच्यावर हक्क गाजवायचा. तसे नाही दिले तर मारून कुठून घ्यायचं म्हणजे घ्यायचं नाही. अशा प्रकारचा जो स्वभाव असतो, हे अशा स्वभावाचे जे असतात, अशा स्वभावांच्याला दुष्कृत म्हणत असतात. आणि अशा दुष्कृतांचा नाश करण्यासाठी, दुष्कृतांना बदलण्यासाठी नाही, दुष्कृतांना बदलून संत करण्यासाठी नाही, दुष्कृतांचा नाशच करण्यासाठी. विनाशायच दुष्कृत, विशेषेन नाशाय, विनाशाय नाही का, नुसतं नाशाय सुद्धा नाही म्हटले नाही का. विनाशाय, विन म्हणजे विशेष, विशेषेन नाशाय विनाशाय नाही का. दुष्कृतां विशेषेन नाशाय, चांगल्या प्रकारानं दुष्टांचा संहार करण्यासाठी. म्हणजे एकदा त्यांना खलास केलं की पुन्हा ते आलेच नाही पाहिजे नाही का, असं समाप्तच करून टाकायचं नाही का. काही वेळेला दुष्टांना हाकलून लावलं म्हणजे नाशच झाला तो, पण तेवढ्या पुरता झाला ना, ते पुन्हा कोणत्या तरी रस्त्यानं पुन्हा येतील परत, त्याच्यामुळे ते समाप्तच करून टाकायचे. याच्यासाठी भगवंताचा अवतार. म्हणून अशा अवतारामध्ये भगवंतानं दुष्टांचा विनाश करण्यासाठी प्रारंभ केला. मग असे बरेचसे राक्षस मारले. आता भगवंत जरा मोठे झाले, रांगू लागले. मग रांगत असताना काय करू लागले. रांगत रंगने चोरितलो हरी रांगत रंगणी चोरीत लोणी धावनी धरी ती गवळणी बांधी ती चरणी देती गारणी यशोदे साजणी. पाबर भगवान परमात्मा रांगत असताना दह्या दुधाची लोण्याची चोरी करू लागली. भगवंताला चोरी करायची काय गरज पडली, भगवंताला चोरी करायची काय आवश्यकता नव्हती खरं नाही का. भगवंताला लोण्याचे पर्वत तयार करता आले असते नाही का, दह्याचे असे समुद्र निर्माण करता आले असते, दुधाचे समुद्र. क्षीरसागर आहेत ना ते झोपलेले क्षीरसागरामध्ये, त्या क्षीरसागरामधल्या दुधाचं जेवढे पाहिजे तेवढं दही करायचं देवाने, नाही तर त्या क्षीरसागरातच विरजण टाकायचं दही होऊन जाईल नाही का. समुद्रामध्ये विरजण टाकले की सगळं दहीच नाही का दह्याचे, आणि त्या दह्याचं मंथन करायचं, मंथन केलं की लोणीच लोणी सगळं नाही का. किती लोणी निघाल नाही का. देवाला काय कमी आहे सांगा बरं. एवढा असताना क्षीरसागर निवासी परमात्मा असताना सुद्धा लोण्याची चोरी करण्यासाठी भगवंत जातात. त्याचं कारण असं आहे की भक्तांच्या घरची साधारण जरी वस्तू असली तरी भगवंताला ती आवडते. प्रेमळ भक्ताच्या घरची कोणती वस्तू असली तरी ती आवडते. त्याने जर दिली तर बरंच झालं, नाही दिली तर जबरदस्ती देव घेतात, हिसकावून घेतात. देवाचं हे प्रेम आहे नाही का. देवाला भक्तांच्या घरची वस्तू अतिशय आवडते नाही का. आणि म्हणून भक्तांच्या घरची चटणी भाकरी जरी असेल तरी ती हिसकावून घ्यायची तयारी. मग लोणी म्हणल्यावर का घेणार नाहीत नाही का, लोणी तर घेणारच ना नाही का. चटणी भाकरी सुद्धा जबरदस्ती घ्यायची तयारी असते.
आपण त्यांना किती चांगले तुपाचे नैवेद्य करून देवाच्या समोर ठेवा, खा खा म्हणा, देव वास सुद्धा घेईनात आपल्या नैवेद्याचा, नाही का? आपल्या नैवेद्याचा वास सुद्धा घेत नाही. आणि त्यांनी ठेवलेल्या नैवेद्य दाखवायची सुद्धा गरज नाही. घरात घुसतात आणि जबरदस्ती घेतात आणि जबरदस्ती घेऊन खातात. ही विशेषता आहे. त्याचं कारण आहे आमच्या भगवंताला भूकच नाही. खरं म्हणजे ते भूक आहे फक्त एकच, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, तयाला हाची दुष्काळ. कशाचा? थोर प्रेमाचा दुष्काळ. बाकी दुसरा कोणताही दुष्काळ नाही. म्हणून भगवंत एका ठिकाणी सांगतात ना, भगवंताच्या मुखामध्ये उभी ठेवली भगवान ज्ञानेश्वर, आम्हा घरी साकड प्रेमळाचे. आमच्या घरी साकड जर कशाचं असेल, संकट कशाचं असेल तर प्रेमळांचं. जर प्रेमळच नाहीत आमच्या घरी म्हणले, नाही का? आम्हाला बाकी सगळं आहे, फक्त प्रेमळ नाही का? गुरुवर्य स्वामीजी म्हणायचे आश्रमात काय नाही, आश्रमात सगळे फक्त डोकेत नाहीत यांना, नाही का? आमच्यासाठी म्हणायचे बरं का, डोकेत नाहीत, नाही का? आमची कधीच स्तुती केली नाही स्वामीजीने. आम्हाला झिडकारूनच राहायचे, नाही का? झिडकारलं तर बरं राहते ना. ते स्तुती केली की हे डोक्यावर बसतात ना, नाचतेच, नाही का? काय करणार? ते स्तुती कधीच नाही केली, नाही का? कधीच नाही. अरे तुम्हाला काय येते म्हणायचे, नाही का? तुम्हाला पायाजवळ उभं करायच्या लायकीचे नाहीत असं म्हणायचे, नाही का? म्हणजे असं जर म्हणलं तर जरा ठीकठाक राहतात, नाही का? नाहीतर मग काय आहे, नाही का? ते लगेच डोक्यावर बसतात, नाचतात, मिरे वाटतात, नाही का? ते सांभाळूनच राहिलं पाहिजे, नाही का? मंडळीची स्तुती करतात का नाही तुम्ही? उद्धव महाराज स्तुती करतात? नाही नाही, हा हुशार आहेत मग. हा नाही तर मिरेच वाटेल, नाही का? ते किस्वांनाकडून शिकायचं स्तुती करायची, काय करायचं. तिथं स्तुती असते पण शिवानीच असते, आहे की नाही? आणखीन सुद्धा अवघडच काम आहे, नाही का? सांगायचं तात्पर्य असे. मग सांगायचं तात्पर्य स्वामीजी आम्हाला तसंच लांब लांब ठेवायचं, नाही का? दूर. म्हणजे स्तुती जास्त करायची नाही. कधी स्तुती केली की बिघडतील ना, त्याच्यासाठी, नाही का? तर मग सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवंताला प्रेमळ फक्त आवडतात, नाही का? नाही का? मी याच्यासाठी सांगत होते, आम्हा घडी साकड प्रेमळाचे. म्हणजे स्वामीजी म्हणायचे आमच्या आश्रमात डोक्याची कमी नाही का? डोकत नाही, नाही का? बाकी सगळे आहेत, नाही का? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की गोकुळामध्ये भगवंताला प्रेम जास्त मिळालं, नाही का? प्रेम. आणि इतकं प्रेम मिळालं भगवंताला की अलोट प्रेम. त्या प्रेमामुळे भगवंत वेडे पिशे झाले. भगवंताला प्रेम मिळालं की भगवंत बास वेडे होऊन जातात. मग त्या भक्तांच्या घरात जाऊन स्वतःच घेऊन खायचे. अरे लोक काय म्हणतील तुम्हाला, एवढे मोठे देवन तुम्ही त्यांच्या घरात घुसून लोणी खाल्लं, लोक तुम्हाला चोर म्हणते ना. म्हणले तर म्हणले, नाही का? भगवंत म्हटले तर म्हटले, नाही का? मला काय घेणं देणं त्याच्याशी? मला कोणी काय म्हणते याची गरज नाही. मला जे आवडतं ते मी करत असतो, म्हणे, नाही का? भगवंताला आवड होती प्रेमळ भक्ताच्या घरातलं लोणी खाण्याची. मग तुम्ही चोर म्हणा नाही तर देव म्हणा. मला देव म्हणायचं तर म्हणा, नाही तर नका म्हणू, नाही का? नाही म्हणले तरी हरकत नाही, मला चोर म्हणला तरी चालेल, पण मी माझ्या प्रेमळ भक्ताच्या घरातलं लोणी खाणार म्हणजे खाणार, नाही का? भगवंतानं प्रेमळ भक्तांच्या घरातलं लोणी खाल्लंच, नाही का? आणि म्हणून भगवंतानं चोरी म्हणून घेतली नाही, चोरही म्हणून घेतलं स्वतःला. म्हणून घेतलं तरी पण भक्तांचा मात्र बहुमान राखला. अशा प्रकारचे भगवान परमात्मा. आणि ते परमात्मा भगवान चोरी करू लागले. चोरी करत असताना तक्रारी यायच्या यशोदा मैयाकडे. आणि आईला सांगायचं, आई तुझ्या लेकराला समजून सांग, नाही का? हा यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसू धिंगाणा, नाही का? याचा धिंगाणा कुठवर सोसायचा, नाही का? ऐके ऐके बाई यशोदे तुझा आवरी आवरी आपुला काना नासियेले आमुच्या सुना. भगवंतासाठी त्याने किती खोड्या करतो, नाही का? काना तू याला नीट समजून सांग ना आई. आणि तक्रार लेकराची करायची असली तर आईकडेच करावं लागते. आईकडे नाही जर तक्रार समजा घेतली आईनं, तक्रार नाही घेतली तर मग वडिलाकडे तक्रारीला जायचं असतं. यशोदा मैयाकडे तक्रारी यायच्या, पण आईनं कधी तक्रार मनावर घ्यायची नाही.
दररोजचं ठरलेलं आहे. आईनं कधीही मनावर तक्रार घेतली नाही आणि कानाला कधीच दटवलं नाही. पण एकदा मात्र घरची खोडी केल्यानंतर आईनं मात्र भगवंताला खरंच उखळालाच बांधलं होतं नाही का, शिक्षा दिली नाही तर शिक्षा देणं तर मानितच नव्हती आई खोडी केली म्हणून, तर शिक्षा द्यायचं तर फार लांब राहत होतं नाही का. आईनं कधीच आपल्या लेकराची खोडी समजली नाही. आईला आपल्या लेकराची खोडी वाटतच नसते ना. त्याचं कारण काय की तिचं आपुलकी आहे, तिथं आपुलकीच्या भावामध्ये तिथं खोडी वाटत नसते नाही का. आणि जिथं आपुलकी नाही तिथं मग जराशाला खोडी वाटत असते नाही, थोड्याशाला खोडी वाटत असते. आपल्या लेकरानं किती जरी नुकसान केलं तर नुकसान वाटत नाही, पण दुसऱ्याच्या लेकरानं जरासं जरी केलं तर फार मोठं नुकसान वाटतं ते नाही का, फार मोठं नुकसान वाटतं नाही का. आपल्या लेकरानं सायकल तोडली तरी काय वाटत नाही, पण दुसऱ्यानं नुसती हवा सोडली तरी मोठं नुकसान वाटते नाही का. सायकलची हवा जरी सोडली तरी त्याचा खूप आवाज काय का सांगतात नाही का, असं केलं तुमच्या लेकरानं तसं केलं, हवा सोडून दिली, मग सोडून दिली तुमच्या लेकरानं तर सायकलच मोडली नाही का, मोडली तर मोडली नाही का, पण ते आमचे ना नाही का. सायकल मोडली तरी आमचे, हवा सोडली तर तुमचे नाही. सांगायचं तात्पर्य असं, थोडीशी जरी खोडी केली तर आपल्या लेकरानं खोडी केल्यानंतर त्याचं काही वाटत नसतं, थोडी करा काय मोठी करा नाही का. तर भगवंत खोड्या करत होते पण आईला कधी वाटत नव्हतं. पण आईची एकदा खोडी केल्यानंतर आईला एके दिवशी राग आला नाही का, आईला राग आला. आईनं काय केलं, मग भगवंताला उखळालाच बांधलं नाही का. उखळाला बांधल्याचा प्रकार असा, आईनं उखळाला बांधल्यानंतर राग आल्यावर उखळाला बांधलं, उखळाला बांधल्यानंतर भगवंतानं ते उखळ खाली पाडलं. आणखीन एक लीला केली, ती लीला भगवंताची अगम्य लीला होती, लोकांच्या लक्षात नाही आली लवकर नाही का. उखळ खाली पाडलं आणि आपण रांगत अंगणामध्ये गेले, 2 झाडांच्या मधून पुढे गेले आणि त्या 2 झाडांना उखळ अडकलं. ते दोन्ही झाडं मुळासकट उपटून खाली पाडले भगवंताने. पण झालं काय होतं, नलकुबर आणि मणिग्रीव हे शापाने झाडं झाले होते ना, नारदांच्या शापाने. संतांचा शाप झाला होता आणि संतांचा शाप सुद्धा आज त्यांच्यासाठी अभिशाप झाला, वरदान ठरला नाही का. वरदान काय ठरलं, वरदान हे ठरलं की आज भगवंताचा संबंध त्यांच्याशी आला, भगवंताची भेट झाली, भगवंताचं दर्शन झालं, भगवंताच्या कृपेचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावर पडला नाही का. आणखीन काय पाहिजे नाही का. संतांच्या शापाने त्यांचं भलं झालं. जर समजा भगवान नारदाचा शाप झाला नसता तर असे कुठेतरी स्वर्गात गेले असते, काही दिवस स्वर्गात राहिले असते, पुन्हा खाली जन्माला आले असते, पुन्हा नरकात गेले असते, कुठे गेले असते, उद्धार नसतं झाला. पण त्यांच्या शापाने सुद्धा उद्धार. मग एक तर संतांचा शाप तरी मिळावा नाही तर आशीर्वाद तरी मिळावा नाही का. शापानं सुद्धा ते कल्याणच करतात, आशीर्वादानं सुद्धा कल्याणच करतात नाही का. पण काहींच्या जीवनामध्ये शाप नसतो. माऊलीच्या जीवनामध्ये कधीच शाप ऐकायला मिळाला नाही. माऊलीनं कोणाला शाप दिला असं कधीच नाही झालं नाही का. आशीर्वादच दिला, सर्वांना आशीर्वादच दिला, शाप नाही दिला कधी. पण कधी जर समजा एखाद्या संतानं शाप दिला, समजा कधी खूपच त्रास दिल्यावर जर त्यांच्या मुखातून निघाला शाप, तर तो शाप सुद्धा कल्याणाचाच असतो. आणि अशा प्रकारानं कल्याणाचा शाप त्या नलकुबर आणि मणिग्रीवासाठी झाला. नलग्रीव आणि मणिग्रीव नाही का, नलकुबर आणि मणिग्रीव ह्यांचा जेव्हा उद्धार झाला तर तेव्हा लेकरांनी पाहिलं ते दिव्य स्वरूप धारण केलेले 2 पुरुष स्तुती करतायत त्या झाडातून निघालेले आणि कानाची स्तुती करतायत ते. पण त्यांना काही लक्षात आलं नाही. पण लोकांनी विचार केला, झाडं खाली पडले कसं काय आपोआप नाही का, वादळ नाही काय नाही, झाडं खाली पडले आपोआप कसं काय झालं नाही का, कशामुळे झालं असेल असं वाटत होतं सगळ्यांना. पण जेव्हा कळालं की हे भगवंताचीच लीला आहे, पण ती भगवंतांना नाही कळू दिली, पण लीला मात्र भगवंताने केली. पण या लीलेबद्दल थोडंसं लोकांना चिंता लागली, थोडीशी चिंता. भगवंताविषयी त्यांना आपुलकीचा भाव होता आणि म्हणून त्यांना वाटलं की हे झाडं समजा जर थोडेसे इकडे तिकडे पडले असते, जरा अलीकडे पडले असते, जर कानाला काही करता काही झालं असतं तर नाही का. आशंकेनं त्यांचं मन हळवं झालं एकदम नाही का. आशंका येते नाही का, असं होतं नाही का. काही होतं असं नाही का. अण्णा सांगू लागले का, आश्रुबा अण्णा नाही का, काल त्यांच्या जावयाला धक्का बसला याचा नाही का, भाऊजीला त्या. तर धक्का बसला, थोडासा धक्का बसला, वाचले नाही. तर ते म्हणत होते जर समजा काही झालं असतं तर, म्हणजे असं भीती वाटते ना नाही का. हे तसंच थोडक्यामध्ये गेलं नाही का. झाडं इकडं तिकडं पडले, बरं झालं देवाच्या आजूबाजूला, देवाच्या अंगावर पडले असते तर नाही का. एवढे मोठे मोठे झाडं देवाच्या अंगावर पडले असते तर, देवानं अंगावर पडू दिले नसते, पण समजा पडले असते तर नाही का, असं म्हणले नाही का. आणि जर समजा पडले असते तर काय पाहिलं असतं पण नाही का. त्याच्यापेक्षा हे गाव धार्जिन नाही आपल्याला नाही का, गावात नाही राहायचं. मग काय करायचं, गाव सोडून कुठेही जायचं. आपल्या कानाला जर संकट येत असेल तर चाटायचं का गाव मध्ये, काय करायचं आपल्याला, गाव नाही पाहिजे ते, चला कुठेतरी दूर जाऊ. कुठे जायचं, वनात जाऊ. वनात, कोणत्या वनात जायचं, वन खूप होते तेव्हा, पण आवडतं वन जर भगवंताला कोणतं असेल तर ते होतं वृंदावन. वृंदावनात जायचं ठरलं. वृंदा म्हणजे तुळशी, तुळशीचं वन देवाला जास्त आवडतं नाही का. वृंदावनात जाऊ म्हणले नाही का. चला वृंदावनात जायचं ठरलं. वृंदावनामध्ये सगळे येतात, वृंदावनामध्ये राहू लागले.
राहत असताना किती साधं सुद्धा जीवन आहे त्यांचं, नाही का? कसंही छकड्याच्या खाली सुद्धा काही दिवस राहिले ते देवाच्या बरोबर राहत असताना कुठे जरी राहावं लागलं तरी हरकत नाही. मला वाटतं ते छकड्याच्या खाली जरी राहिले तरी ते वैकुंठापेक्षा कमी नाही. त्याचं कारण काय? अरे देव आहेत ना साक्षात बरोबर, वैकुंठाधीश बरोबर आहेत ना, काय चिंता आहे नाही का? छकड्याच्या खाली राहिले का आणि उघड्यावर राहिले का, आभाळाच्या खाली राहिले का? त्यांच्यासाठी आभाळ सुद्धा वैकुंठ आहे. त्याचं कारण काय? वैकुंठाधीश परब्रह्म परमात्मा त्यांच्या सोबत आहेत. वैकुंठाधीश सोबत असल्यानंतर जिथं जाते तिथं वैकुंठच आहे, नाही का? लोकांच्या दृष्टीनं लोकदृष्टीनं ते थोडेसे छकड्यात राहिले, झोपड्यात राहिले, पुढं करून राहिले असं वाटत होतं, पण त्यांच्या बरोबर राहत असताना देवाच्या संगतीत त्यांना वैकुंठच वाटत होतं. तुम्हाला आम्हाला ते दिसतं की असं झोपड्यात राहिले, पण त्यांना असं वाटत होतं आम्ही वैकुंठात आहेत. आणि खरंच आहे ना, देवाच्या संगतीत असले म्हणजे वैकुंठातच, नाही का? आम्ही स्वामीजीच्या संगतीत असलो म्हणजे जरी कुठं वनात जरी स्वामीजी राहिले तरी मग ते कुठं फार मोठ्या ठिकाणी आहेत असं वाटायचं, नाही? खूप आनंद वाटायचा कशा ठिकाणी जरी राहिले. त्याचं कारण का? ते स्वामीजीची संगती आहे ना, महात्म्याची संगती, ती संगती सुखाची असते, नाही का? आणि त्यासाठी अशा या वृंदावनात सुद्धा, वृंदावनात सगळे राहू लागले. राहत असताना भगवंताने हट्ट घेतला आईकडे, आई मला गोपाळ व्हायचं. मला वाटत नाही आजकालच्या एखादं पोरग म्हणे आई मला गुरखी व्हायचं आहे. एखादं म्हणेल का मुलगा, नाही का? आई मला गुरखी व्हायचं म्हणेल का रे? नाही नाही नाही, गुरखी नाही, मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, हे सगळेच व्हायचं. गुरखी कोण व्हायचं कोण असतं, नाही का? सगळ्यांनाच वकील व्हायचं, सगळ्यांनाच डॉक्टर व्हायचं, बस सगळ्यांनाच आमदार खासदार व्हायचं. बाकी हे कोणी करायचं, नाही का? शेती कोणी करायची? शेतकरी कोण व्हायचं? म्हणजे ज्याला शिकता नाही आलं त्याने शेतकरी व्हायचं. असं चाललंय सध्याचं, नाही का? शेतकरी व्हायचंच नाही, नाही का? मग सांगायचं तात्पर्य भगवंतांना अगोदरच सांगितलं मला गोवळी व्हायचं, नाही का? गोपाळ व्हायचं, नाही का? गोपाळ व्हायचं, गाईच्या पाठीमागं जायचं, नाही का? पण सांगितलं अरे लाला तू इतका लहान आहेस, आणखीन तुझं वय नाही गाई सांभाळण्याचं, आत्ताच नको. पण नाही म्हणले मला जायचं, नाही का? ते वय असो का नसो, लेकराचा हट्ट असला की ते लेकरू हट्ट घालतात कोण्या वेळेला, नाही का? मला हे करायचं मला ते करायचं, नाही का? शाळेत जायचं सुद्धा लेकराचं वय नसतं, पण मोठा भाऊ शाळेत जातो म्हणून हे एखादं पुस्तक हातात घेऊन आई मला शाळेत जायचं म्हणते, नाही का? आता काय नाही, ते अंगणवाडी पासूनच शाळा, नाही का? ते रांगत असतानाच त्यांना शाळेत घालायचं, नाही का? कारण घरी लेकराला सांभाळायला वेळ नसते आईला, मग अंगणवाडीत, नाही का? बस अंगणवाडीची बाई सांभाळी जाते. लेकराला सांभाळायला काय नाही, नाही का? LKG UKG सगळे आहे की ना, हा ते सगळे असे असतात, नाही का? बस चालले ते शाळेमध्ये. घरी लेकराला सांभाळायचं कामच नाही, नाही का? मग त्याला त्याच्यामुळे आईचा आणि वडिलाचा संबंध येत नाही. ते मग आई वडिलाला दाखवतात अंगठा मोठं झालं की, नाही का? यांनी लहानपणी अंगठा दाखवला, त्यांना तिकडं ठेवलं शाळेत, ते अंगठा दाखवतात. तुम्ही तिकडं वृद्ध शाळेत, नाही का? ते वृद्धाची शाळा. तुम्ही आम्हाला जसं लहानपणी शाळेत ठेवलं तर आम्ही तुम्हाला शाळेतच ठेवू म्हणतात, नाही का? ते शाळेत, नाही का? तर मग सांगायचं तात्पर्य शाळेत नका ना ठेवू, त्यांना राहू द्या ना घरी लेकरायला, नाही का? पण ते फारच शिकतात, शिकले पाहिजे शिकले पाहिजे, खूप खूप शिकतात आणि ह्यांना सोडून देतात. काय फायदा झाला तुझं शिकून त्यांनी, नाही का? काय फायदा झाला नाही, काय फायदा नाही झाला, नाही का? पण सांगायचं तात्पर्य असं आहे, भगवंतानं हट्ट घेतला मला गोपाळ व्हायचं. हट्ट घेतात लेकरं, हट्ट घेतल्यानं हट्टामध्ये फक्त गोपाळ व्हायचाच हट्ट घेतला. कारण गायीची खूप हौस होती भगवंताला. गो मातेबद्दल खूप प्रेम भगवंताच्या हृदयात आजही आहे, नाही का? आजही जो गायीची सेवा करतो ना, देवाची त्याच्यावर विशेषच कृपा असते. आणखी नाही पाहणे, विशेषच कृपा असते. गायीची सेवा करणाऱ्यावर खूप कृपा असते. सेवा करत जा गायीची. गायीला खाटकाला चुकून विकू नका. किती म्हातारी झाली ना गाय तरी खाटकाला विकू नका. तशीच घरी राहू द्या. तिला चारा नाही टाकणं झाला तर बिचारीला घरी खुंट्याला बांधून पाण्या वाचून मरू द्या गड्या, पण त्या खाटकाकडे देऊ नका. लय पार खूप त्रास देतात हो तिला, खूप त्रास देतात. कडक कडक उकळत्या पाण्याने तिला भाजतात, मशीन मध्ये घालतात, तिचे तुकडे तुकडे करतात. किती त्रास देतात तिला, नाही का? खूप त्रास देतात. त्याच्यापेक्षा आपल्या घरी पाण्या वाचून मरू द्या. तुम्हाला नाही पाणी पाजणं होत, नाही चारा टाकणं होतं, खाली आपल्या खुंट्याला मरू द्या घरी, पण तिला खाटकाला विकू नका गड्या. गाईला नका विकू. गौमातेची सेवा करा, कारण गौमातेची सेवा फार गरजेची आहे. भगवंताला आवडते होते, नाही का? म्हणून भगवंताला आवडणारी गौमातेची सेवा आहे. भगवंताला गौमाता खूप आवडते आणि म्हणून गोपाळ झाले लहानपणीच भगवान. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा गोपाळ झाले. छोटे छोटे वासरं सांभाळायला जाऊ लागले. वासरं सांभाळताना हातामध्ये
जांभळी हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेठी. खांद्यावर कांबळी आहे, हातामध्ये काठी आहे. भगवान परमात्मा धेनू म्हणजे छोटे छोटे वास्त्र सांभाळायला चाललेले परमात्मा. धेनू म्हणजे नंतर गायी सांभाळायला जाणार, अगोदर वास्त्र सांभाळायला जातात. एखादी जबाबदारी अगोदर कोणावर टाकावी लागते, ती जबाबदारी जर सांभाळली तर पुढे मोठी जबाबदारी टाकता येत असते नाही का. मोठी जबाबदारी टाकता येते. प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच असतं नाही का. छोट्याशा कार्यक्रमामध्ये कीर्तन केलं म्हणजे मोठ्या कार्यक्रमात कीर्तन मिळत असतं नाही का. छोट्याशा कार्यक्रमात कीर्तन झालं की मग आता हा अरे जमते गडे याला नाही का, मग आता मोठ्या कार्यक्रमात द्या नाही असं असतं नाही का. छोट्याशा कार्यक्रमामध्ये जर घाबरला तर मग मोठ्या कार्यक्रमात कशाला न्यायची, त्याला फजिती करायला नाही. फजिती करायला न्यायचं कामच नाही. छोट्याशा कार्यक्रमात त्यांना व्यवस्थित कार्यक्रम केला की मोठे कार्यक्रम. तसं इथे छोट्या छोट्या गायी सांभाळल्या की मोठ्या गायी सांभाळायला द्यायच्या. छोटे वास्त्र सांभाळायला भगवंत जाऊ लागले. वास्त्र सांभाळत असताना भगवंताने वत्सासूर, आगासूर, बकासूर वगैरे राक्षस मारले. आता भगवंत जरा मोठे झाले. मोठे झाल्यानंतर आज भगवंताला प्रमोशन मिळालं. प्रमोशन म्हणजे गायी सांभाळायला जायचं ठरलं. मग गायी सांभाळायला जात असताना भगवंत आज आता गायी सांभाळायला जातात. पण मित्रांना सांगितलं, गोपकड्यांनो आज आपल्याला ना वनभोजन करायचं आहे. वनभोजन करण्यासाठी काय काय घ्यावं लागेल म्हणले, घ्या रे भोकरी भाकरी, दही भाताची शिदुरी, पाक सांडा दुरी, असेल ते जयापी, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. चोरनिया माई नवनीता नावी, का नेथे द्यावे तैसे घ्यावे, थोडी परी निरे व्हावे, सांगतो हे ठावे, असू द्या रे सकळा नाही का. ठावा असू द्या तुम्हाला, मी जसं घेतो तसं देतो नाही का. तुम्ही मला जसं द्याल तसं तुम्हाला मिळेल. मग हे घ्यावे ते म्हणजे अगो भगवंताचं कसं आहे, ते द्यावे तैसे घ्यावे, जसं द्या तसं घ्या. आपल्याला जर चांगलं पाहिजे असेल तर चांगलं द्या, भगवंताकडून चांगलं घ्या. आपल्याला जर वाईट पाहिजे असेल तर वाईट द्या, वाईट घ्या. सडके आंबे द्या, सडके लेकर घ्या, ठरलेले नाही का. चांगले आंबे चांगले फळं द्या, चांगले लेकर घ्या नाही का, ठरलेले नाही का. मग देवाला तसे सडके आंबे देत जाऊ नका नाही का, चांगले देत जाणार नाही का. नाही तर मग तसेच पुंगट सुपाऱ्या द्या, पुंगट कार्टे नाही का. सदा रडतच राहते, कुठे रडणं नाही, कधी रडणं चालू नाही का. पुंगट सुपाऱ्या देतात, पुंगट घ्या नाही का, ठरलेले नाही का. जसं द्या तसं घ्या नाही का. मग चांगलं दिलं तर चांगलं मिळेल नाही का, ठरलेले नाही का. म्हणून देवाला देत असताना चांगलं द्या. भगवंतानं सांगितलं बरोबर, घ्या रे भोकरी भाकरी, दही भाताची शिदुरी, ताक सांडा दुरी, असेल ते जयापे नाही का. ज्याच्याजवळ असेल ताक ते टाकून द्या. घ्यायचं नाही ताक आपल्याला. बरोबर आपल्याला काय घ्यायचं, दही भाताची शिदुरी घ्यायची नाही का. आणि भोकराचं लोणचं आणि भाकरी घ्यायच्या. भाकरी घ्या, भाकरीवर भोकराचं लोणचं घ्या. कारण गाईच्या पाठीमागे जात असताना ह्या गोष्टी कामाच्या सोबत राहतात ना. भोकराचं लोणचं जर घातलं भाकरीवर तर भाकरीला चिकटून बसेल. किती दैव म्हणत पळाला तरी पडून जाणार नाही, जशाला तसं राहील. दुसरं काही घ्याल तर सांडून जाईल नाही का. गोबीची भाजी वगैरे घेतली तर सांडून जाईल नाही का, पळता नाही ती निष्ठून जाईल ना, असे निष्ठून. हे भोकराचं लोणचं असं भाकरीला चिटकून बसेल, पडणार नाही का. आणि दुसरी गोष्ट, दही भात एकत्र काढून घेतला की त्याचा घट्ट असा गोळा तयार होतो नाही का. दही भाताचा पडायचा प्रश्नच येत नाही का, पडायचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळं दही भाताची शिदुरी घ्या आणि भोकराचं लोणचं आणि भाकरी घ्या नाही का. हे सगळं सांगितलं भगवंतानं घ्यायला. सगळ्यांनी गोपाळांनी बरोबर जसं भगवंताचा आदेश होता तसं काहींनी पालन केलं आणि काहींनी तसं नाही केलं. साधं सुधच घेऊ लागले. देव म्हणले चाल मागाय चाल, जमत नाही का. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. देवानं म्हणजे तडजोड केलीच नाही. तडजोड जाऊ दे नाही, घेणं जसं असं तसं नाही जमत नाही का. देव म्हणले ह्या बाबतीत तडजोड नाही जमणार. इथं जसं माझं आहे तसंच असलं पाहिजे नाही. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. चोरुनिया माई नवनीता नावी, चोरून का होईना पण लोणी आणलंच पाहिजे नाही का. देवाचं म्हणणं लोणी आहे तुमच्याकडं पण तुम्हाला देत नाही तर मला काय नको तुझं बाकीचं. म्हणून मन ही मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे का. ते मन पाहिजे देवाला, मन. चोरुनिया माई नवनीता नावी, सगळ्यांनी लोणी वगैरे सगळे पदार्थ घेतले. भगवंतानं सगळ्यांना वाळवंटात आणलं. वाळवंटात आणल्यानंतर वाळवंट असं गोड होतं मस्त. आता इथं जर समजा वाळू असती तर आणखीन किती आनंदाला असतात. काय झाडाची सावली, याच्या खाली जर वाळू असती नाही का. हा मग तुम्ही म्हणले आणखीन 1 घंटाभर करा महाराज कीर्तन. नाही बरं वाटायला, मस्त वाटायला, चांगलं वाटायला नाही. त्याचं कारण काय, ते वाळूमध्ये खूप कर्मत होऊ नये का. आणि त्यात पण अशी सावली असावी वरून. मग काय पाहायचं नाही का. तर सावली होती मस्त, वाळू वाळवंट होतं चांगलं. यमुनेचं थंडगार हवा येत होती. पुन्हा कूलरचं कामच नव्हतं तिथं, कूलर फिलर लावायचं काम नव्हतं नाही. खूप छान वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये सगळ्या गोपाळांनी
तिथे शिदोऱ्या जपून ठेवल्या आणि जपून ठेवल्यानंतर खेळ सुरू झाला त्यांचा आणि असा खेळ रमला आहे की नाही. हबक दुबक वगैरे सगळे खेळ खेळायचे. पुन्हा हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे घुमामा, पुन्हा त्याच्यामध्ये सगळे खेळ नाही का, विटी दांडू चेंडू लगोरी नाना प्रकारचे खेळ. आणि ते खेळ इतके खेळ खेळायला लागले लेकर वाळवंटामध्ये, खूप खेळायला लागले. खेळताना त्यांना 2 केव्हा वाजले लक्षातच झालं नाही का, 2 वाजलेले माहीतच नाही. म्हणजे खेळच उशिरा सुरू झाला होता त्याच्यामुळे 2 वाजले नाही का, उशिरा खेळ सुरू झाला म्हणून मग खेळ उशिरा संपणार नाही का, 2 वाजलेले माहीतच नाही त्यांना. अरे बापरे म्हणले 2 वाजले की भुका लागले की आता असं का म्हणले. मग काय करायचं आता, चला वळू गाई, चला वळू गाई, पैसू जीव एकी ठाई, बहु केली वाणवन, पाय पिटी झाला शीण, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. चला बरं आता गाई वळून आणू. भगवंत बोलले आता भुका लागल्या ना तुम्हाला, आता चला गाई वळून आणू, बसू एका ठिकाणी. आपले शेवटची चाल झाली की गाई वळवायची नाही, बसले पुन्हा नाही का. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की असा हा भगवंताचा काला. भगवंतानं सगळ्या गोपाळांनी सांगितलं, गोपाळांना सांगितलं, गोपाळांनी सगळ्या गायी वळून आणल्या. गोपाळ आज्ञा पालन करत होते, देवानं जी आज्ञा दिली ती आज्ञा पालन करायची. आणि भगवंताला असे गोपाळ आवडतात जे आज्ञा पालन करतात, ते देवाच्या ऐकण्यात ऐकिवात जे राहतात. आपल्याला देवाची आज्ञा म्हणजे शास्त्राची आज्ञा जी आहे ते देवाचीच आज्ञा आहे. त्या देवाच्या आज्ञेत जो राहतो तो देवाला आवडतो नाही. भगवंतानं त्या गोपाळांना खूप मान द्यायचा. त्याचं कारण का, गोपाळ त्यांच्या आज्ञेत राहत होते. देवानं सांगितलं की तेच करायचं, बाकीच्या गोष्टी नाही करायच्या. कशाला गाई वळवायच्या असत नाही का, जेवायला जमत गाईच वळून आणायची काय गरज आहे, राहिनात का पुन्हा तरी सोडायच्याच असतात नाही का, असे काही काही असतात नाही का, मध्येच काढतात काही ती घुसपट, पुन्हा तो सोडावाच लागणार आहेत ना म्हणून कशाला आणायचं नाही तर बसवायचं, जाऊ दे की राहू दे तिकडं, आपण इकडेच खाऊ आणि मग नंतर घेऊन येऊ संध्याकाळी. देव म्हणले ते बाकीचं काही नाही, घेऊन या. आणि आणा म्हणले की आणल्याच याने, त्या बाकीच्या गोष्टी काही सांगितल्याच नाही. देव म्हणतात ना गाईला बसवा आणून, त्याचं कारण का दुपारची वेळ आहे, त्यांना तहान लागली असेल बिचाऱ्यांना, त्यांना तसंच चरू द्यावं, मुक्या प्राण्याला काही कळत नाही, मग त्यांना तहान लागली असेल ना, त्यांची काळजी केली पाहिजे ना. मग देवाचं म्हणणं बरोबर आहे ना, तर चरू द्या ना पुन्हा आणून संध्याकाळी, नाही का, तसं नाही, तसं नाही. त्यांची सगळ्यांची काळजी करायची. भगवंताला सर्वांची काळजी असते, भक्तांची जास्ती असे ना, सर्व प्राणी मात्रांची काळजी असते ना. तर भगवंतानं सांगितलं चला चला वळू गाई, बैसू जीवू एके टांगी, गाईला सुद्धा बसू आपण सुद्धा बैसू आणि नंतर मग जीव नाही का, गाईला बसवून आपण बैसू नाही का आणि मग काला खाऊ. मग सगळ्यांनी ठरवलं, गाई वळून आणल्या, बसवल्या रवंत करत. दूर गेलेल्या गायी सुद्धा भगवंताने एका क्षणात आणल्या सगळ्या. दूर गेलेल्या गायींना सुद्धा राहू दिले नाही. दूर गेल्या तर गेल्या, राहिलं तर राहिल्या, जाऊ द्यानं काय पडलं त्याच्याशी, नाही असं नाहीच. देवानं हायगी करायची नाही कशाची. भगवंत कोणत्या कामाची हायगी करत नव्हते, सगळी कामं व्यवस्थित पार पडली पाहिजेत. आणि त्यासाठी सगळ्या गायी वळून आणल्या, बसवल्या, रवंत करत बसल्या गायी. भगवंतानं सांगितलं चला शिदोऱ्या माझ्याकडे द्या, शिदोऱ्या तुमच्याकडे द्यायच्या ना, आम्ही काय खायचं. असं एक सुद्धा गोपाळ म्हणा नाही, शिदोऱ्या तुझ्याकडे द्यावा कानन, आम्ही काय खायचं. हा एखाद्या तरी छोट्याशा तरी गोपाळानं म्हणायचं असते, एखाद्या तरी वेड्या गोपाळानं तरी, एकही वेड नव्हतं त्याच्यात नाही, सगळे शहाणेच होते, सगळे शहाणे गोपाळ. ते लगेच द्या म्हणले की लगेच पट 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 देऊन टाकले देवाजवळ शिदोऱ्या. आणि खायचं काय आता ते त्याला माहीत, आम्हाला माहीत नाही काय खायचं आणि काय खाऊ घालायचं त्याला माहिती, आम्हाला काय माहिती आहे. आम्हाला फक्त त्यानं सांगितलेलं ऐकायचं काम आहे, बाकी काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं त्याच्या हातात नाही. उपाशी ठेवायचे का जीव घालायचे त्याच्या हातात आहे, आम्हाला माहीत नाही ते. आम्हाला फक्त त्याची आज्ञा पालन करणं महत्त्वाचं आहे. आणि एवढं जर केलं की बापरे काहीच कमी पडू देत नाहीत ना देव, काहीच कमी पडू देत नाही. एवढी आपण आज्ञेत राहिलो ना देवाच्या, तर काय कमी पडू देणार आहेत. गोपाळाने सगळ्या शिदोऱ्या देऊन टाकल्या देवाजवळ आणि देवानं त्या सगळ्या शिदोऱ्यांचा सुंदर काला केला. अवघ्या सोडील्या मोठा
आजीचा दही काला गोमटा दही काला तयार केला आणि तो काला तयार झाल्यानंतर भगवंत वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तू पावीती भगवंत आपल्या हातानं वाटू लागले आता काला आपल्या हातानं स्वतः देव वाटू लागले. खरं म्हणजे आपल्याला सुद्धा जे वाटतात ना ते देवच वाटतात फक्त आपल्याला तसं वाटत नाही का वाटतात हे वाटत नाही. आपल्याला सगळं काय जे द्यायला ते देवच द्यायला ना वाटायच देत ना. समजा आपल्याला कपडे लत्ते शरीर सगळं त्याने दिले ना प्राण इंद्रिय वगैरे कोण दिलेत नाही का. दिली इंद्रिय मम्मीनं का पप्पानं इंद्रिय दिली इंद्रिय हात पाय कान मम्मीनं दिले का पप्पानं दिले. आणि जर देता आले असते तर आंधळे कशाला जन्माला आले असते. पाय देता आले असते लंगडे कशाला जन्माला आले असते नाही का. हात देता आले असते तर खुळे कशाला जन्माला आले असते नाही का. यांना देता येत नाही. ही दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावा वचन जेने तू जोडशी नारायण असे जीवपण भबरोग. आपल्याला जे जे काही दिले ते त्यांनीच दिलेलं आहे. वाटी आपुल्या निज हस्ते वाटतात देव स्वतः पण आपल्याला तसं वाटत नाही. वाटतात पण वाटत नाही वाटत नाही म्हणूनच आपण वाया चालूत. बाकी दुसरं देवानं दिलं असं वाटत नाही म्हणूनच वाया चालूत आपण. नाही वाटलं पाहिजे आपल्याला खरंच हे सगळं देवानं दिलेलं आहे आपल्याला. आपल्या जवळचं काही नाही आपल्याला दुसऱ्या कोणी सुद्धा दिलं नाही काही नाही फक्त हे दिले ते त्यांनीच दिले आपल्याला देवानं दिलेले नाही का. मला असे आई वडील सुद्धा त्या देवानं दिलेत. हे चांगले आई वडील जे दिलेत मला ते माझ्या देवानं दिलेलेत नाही असं सुद्धा वाटत. आई वडील आहेत त्यांचे उपकार आहेत पण असे आई वडील उपकार करणारे दिले ते त्याने दिलेत ना देवानं असं वाटलं पाहिजे ना नाही का. त्याच भगवंतानं दिलेत हे सुद्धा वाटलं पाहिजे. सगळं जे जे काही दिले ते देवानं दिलंय हे असं वाटलं पाहिजे. देतात तेच पण आपल्याला वाटत नाही तसं. वाटत नसल्यामुळे आपण वाया चाललोत बाकी दुसरं काही नाही. विठ्ठला विठ्ठला वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तू पावी इथे. पण जो भाग्याचा आहे तो देवाच्या हाताने मिळालेला प्रसाद ज्याला मिळतो तो भाग्याचा आहे आणि म्हणून त्याला प्राप्त होत नाही का. पावी येथे म्हणजे प्राप्त करतो नाही का. येथे प्राप्त करतो. या येथे म्हणजे या नरदेहात भगवंतानं दिलेल्या वस्तू प्राप्त व्हायच्या म्हणजे भाग्यच म्हणावं लागतं नाही का. भगवंतानं दिलेल्या वस्तू आपल्याला ज्ञानेश्वरी प्राप्त झाली म्हणजे आपण म्हणायचं देवानं दिलेली ही नाही का. देवानं नाही दिली की सांगा बरं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले हे तर माझे जीवरले पाईकपणा नाही का. कोणी दिले ते देवानं दिले ना नाही का. भगवान ज्ञानेश्वर माऊलींना देवानं दिलं माऊलीने तुम्हाला आम्हाला दिलं म्हणजे आपल्याला कोणी दिलं देवानं दिलं ना. माऊलीनं सुद्धा दिलं म्हणलं तर देवानं नाही दिलं का नाही. अवतार पांडुरंग नावं ठेविले ज्ञानी. गाथा आपल्याला मिळाली म्हणजे कोणी दिली देवानं दिले ना नाही का. मग देवानं दिले ना आपल्याला. आपल्याला काय नाही दिलं देवानं. आपल्याला सुद्धा सगळं दिले पण आपल्याला घेता कुठे यायला नाही का. देव लागला द्यायला पण पदर नाही घ्यायला म्हणतात ना तसंच नाही का. पारायण चालू असताना सुद्धा जवळून जातात माणसं पण जराशा 4-10-5 वय वाचवत असं सुद्धा वाटत नाही. कधी बसून 10-5 वय वाचवत असं वाटतंय का नाही का. 4-2 अभंग म्हणत गाथा भजन चाललं असं नाही. असं लांबवून पळून जाते त्यांना वाटतं जणू का तिथं गेलं विटाळ होईल का काय की आपल्याला नाही का. तिथे गेल्यानंतर पुन्हा बाटलो तर समजा आंघोळ करावं लागेल ना. त्याच्यामुळं गाथ्याजवळ गेलो तर बाटलो तर हे लेकरं सुद्धा आंघोळ करावं लागेल वाटते नाही येत नाही तिथं गाथा भजन. गाथा भजन चालू असलं तिकडे झोपून राहतील पण इकडे येत नाहीत. कशाला बाटलो तर आंघोळ करावं लागेल ना पुन्हा. अवघड का होय नाही का. देवानं त्यांना दिलंय नाही का. मृदंग वाजवायचं दिलंय पण काय करावं नाही का. असं कुठं कुठं त्यांना बाटल्यासारखंच वाटतं कसं काय की नाही. आता नाही बरोबर देवानं दिलेले नाही घेतलं पाहिजे. खूप घेतलं पाहिजे. खूप लाभ घ्यायला पाहिजे. खूप लाभ घ्यायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे असं भगवंतानं दिलेलं सर्व काही आपल्याला. वाटी आपुल्याने जे असते भाग्याचा तो पावे येथे. भाग्याचा जो असेल त्याला हे प्राप्त होतं. मग सांगायचं तात्पर्य असं की असा हा भगवंताचा प्रसाद. त्याच्यातलं किती मिळालं पाहिजे आपल्याला. भाग्याच्या माणसाला किती मिळालं पाहिजे म्हणजे लाही शीत लागे हाती दोष देखून या पळती. एक जरी लाहीचा थेंब लाहीचा कण मिळाला. दही आणि लाह्याचा काला असतो ना तर लाहीचा एक कण जरी मिळाला तरी पण खूप झाला नाही का. लाही शीत लागे हाती दोष देखून या पळती सगळे पाप पळून जातात. आणि त्याच्यातलं एक दह्याचा थेंब मिळाला तर निळा म्हणे क्षीराचा कुंड लागता किंवा लाभता पावे ब्रह्मानंद लाभता. एक थेंब जरी लाभला आपल्याला त्याच्यातला दह्याचा एक थेंब जरी प्राप्त झाला तरी पण पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली असे समजायला पाहिजे. ब्रह्मानंद म्हणजे काय ते असं छोटा मोठा आनंद नाही का. ब्रह्मानंद म्हणजे काय आईस्क्रीम खाल्ल्याचा आनंद नाही का. ब्रह्मानंद म्हणजे तंबाखू खाल्ल्याचा आनंद नाही का.
तंबाखू खाल्ल्यावर आनंद मिळतच असं नाही की नाही, होय पंडित? तंबाखू खाल्ल्यावर मिळत असं ना? तंबाखू खाल्ल्यावर चहा पिल्याचा आनंद नाही का? उद्धव महाराज चहा पिल्यावर आनंद मिळत असं नाही का? तुम्हाला नाही मिळत? रॉंग नंबर लागला ना. इकडं चहा पिल्यावर आनंद मिळण्याचं इकडं नाही का? नाही का? बर. मग सांगायचं तात्पर्य असे, हे चहा पिल्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे ब्रह्मानंद नाही का? अरे ब्रह्मानंद म्हणजे इतका व्यापक आनंद आहे. तो ब्रह्मानंद म्हणजे त्या आनंदाला तोडाच नाही का? नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा नाही का? गोड लागतात त्या गोष्टी, आनंदाला जोडा नाही त्या. अतिशय गोड अशा प्रकारचा आनंद, तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद. आणि असा ब्रह्मानंद लाभता पावी ब्रह्मानंद, म्हणून तो ब्रह्मानंद आपल्याला घ्यायचा. आणि त्या ब्रह्मानंदासाठी आपण उपस्थित आहोत. आपल्याला आता काल्याचा प्रसंग आहे, काल्याच्या प्रसंगात काला मिळेलच. तर थोडक्यामध्ये आपली ही सेवा आता समाप्त झालेली आहे. भगवंतानं आपल्या सगळ्या गोपाळांना काला दिला. सगळ्या गोपाळांना हातावर काला दिल्यानंतर सगळ्या गोपाळांनी तो काला घेतला आणि मग भगवंतानं शेवटी आपल्या हातावर काला घेतला. किती छान दिसू लागले ते. जडरपटयो शृंग वेत्रे जगक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरदोहास्य नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुक्बालकी जोरात गजर केला आणि गजर केल्यानंतर मग खायला सुरुवात केली. अगोदर देवाचं नाव घेतलं, नंतर खायला सुरुवात झाली नाही का? देवाचं नाव घेऊन खायला सुरुवात केलं पाहिजे. हरी चिंतनी अन्न सेवित जावे नाही. भगवंताच्या चिंतनात जीवन करायला पाहिजे. आणि भगवंताच्या चिंतनात असं जर जीवन केलं, भगवंताच्या चिंतनात असं जर जीवन केलं तर त्या जीवनाचा विशेष आनंद असतो. आणि म्हणून लागता पावी लाभता पावी ब्रह्मानंद, असा हा ब्रह्मानंद तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावा. मीटिंगमध्ये सगळ्यांनी सांगितलं की भाऊ सध्या आणखीन कोरोना गेलेलं नाही आणि म्हणून आपण मोठा कार्यक्रम करणं आपल्यासाठी चांगलं नाही, समाजासाठी सुद्धा चांगलं नाही. असं बरेचसे सगळे आपले इथं उपस्थित असणारे बरेचसे आहेत, ते सगळे आपले इथे भक्तगण, त्या सर्वांनी असं सांगितलं. आणि मग त्यांनी सगळ्यांनी सल्ला दिल्यानुसार आपण मग छोटासा कार्यक्रम, पारायणाचा कार्यक्रम करायचा ठरवला. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण ठरवलं आणि मग त्याच्यातच पुन्हा गाथा भजनाचा एक कार्यक्रम सुचला मग नाही का? तर गाथा भजनासाठी सुद्धा आपले इथं आलेले सगळे जे काही भक्तगण होते त्यांनी सहकार्य केलं. कारण एखाद्याचं नाव राहिलं तर पुन्हा त्याचं नाव राहून जाईल म्हणून कोणाचं नाव सांगत नाही का? पारायणासाठी, ज्ञानेश्वरी पारायणासाठी माऊली मिळाले. योगायोगानं माऊली रिकामेच होते आणि प्रतिवर्षी ते आपल्या इथे येतच असतात. बाकी कार्यक्रम जरी दुसरीकडे कुठं असला तरी आपल्या कार्यक्रमासाठी ते तिकडचं कार्यक्रम सोडून सुद्धा येतात. आणि पहिल्यापासूनचं त्यांचं प्रेम आहे तेही आले. आणि आपल्या इथे सर्व भजनी मंडळी जे आहेत, हे भजनी मंडळी आपल्या आश्रमाशी संबंधित असणारे, नेहमी येणारे असे सर्व भजनी मंडळी त्यांनी गाथा भजनही केलं. आणि पुन्हा त्यांनी सुचवलं, पुन्हा म्हणले महाराज आपण कीर्तन ठेवले तर छोटे छोटे नाही का? मोठे कीर्तन ठेवल्यावर जास्त लोक जमले, छोटे छोटे आपल्या आश्रमातलेच कीर्तन ठेवायचे ठरले. मग पहिल्या दिवशी मी केलं, नंतर मग आपल्या आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांचे ह्याचे त्याचे सर्वांचे कार्यक्रम झाले. आणि मग सगळ्यांनी कार्यक्रम केले. आता आपल्या आश्रमातले विद्यार्थीसुद्धा आता मोठे कीर्तनकार झालेत, बऱ्याच ठिकाणी ते जातात. पण आता आणखीन आश्रमातलेच वाटतात नाही का? ते कसं असतं, किती जरी मोठा झाला तरी आईला आपला मुलगाच वाटतो ना, तसे आश्रमातल्या लोकांसाठी आणखीन ते आपली लहान पोरच आहेत असं वाटतात नाही. ते मोठे कार्यक्रम करायला दुसरीकडे, पण ते आपले इथं पोरच आहेत असे वाटतात नाही. आणि म्हणून आपल्या आश्रमातल्या पोरायचं कीर्तन नाही का? पोरायचे पण पोरं मोठाले झाले ना आता. ते पोरं मोठाले झालेत ना आता, पण ते लक्षातच येत नाही. पण आश्रमातले पोरायचे म्हणतात. मग आले नाहीत कोणी लोक, बरं झालं ते नाही आले, ते नाही तर कार्यक्रम जास्त मोठा झाला असता. तर त्याच्यानंतर आता हा शेवटचा कार्यक्रम आपण ठेवायचा ठरवला. ताईचं पण कार्यक्रम होता, पण ताईनं त्या दिवशी म्हणले जाऊ द्या, आश्रमातल्या एका विद्यार्थ्याला माझ्याकडून मी सेवा देते, तर त्याने सेवा दिली. तर असे सगळ्यांच्या सेवा झालेल्या आहेत. आणि मग शेवटी आज काल्याचं कीर्तन झालेलं आहे. आपल्याला अन्नदानाचं तेवढं काही फारसं करायचं नव्हतं, परंतु दररोजचं सकाळीसुद्धा पंगत झाली आणि संध्याकाळीसुद्धा पंक्तीची व्यवस्था झाली. सकाळचे काही नाश्त्याचे, काही पंक्तीवाले काही नाश्ता द्यायला तयार झाले, काही नाश्त्याचे होते, ते मला आम्हाला नाश्ता करायचाच आहे. आणि मग त्या नाश्त्यामध्ये सकाळचे नाश्त्यावाले पेन्शलवार बाई पहिल्या दिवशी वझुरकर असावा, संतोषभाऊ असावा आणि पेन्शलवार बाई या दोघांनी सकाळचा नाश्ता केला पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी दिगंबर औरेंगे, त्याचप्रमाणे नाही त्या दिवशी पुन्हा हे होते ना पारखे आणि ताई वगैरे
राघवेंद्रानंद स्वामीजी हे सुद्धा उपस्थित राहिले. आजही बरेचसे भक्तगण सगळे महाराज मंडळी सगळे उपस्थित आहेत. आपल्या इथं पंढरपूरचे वारकरीसुद्धा जे महिन्याचे वारकरी आहेत ते वारकरीसुद्धा उपस्थित आहेत. गुणीजन वृंद, मृदंगाचार्य, गायनाचार्य आपल्या आश्रमामध्ये ज्यांनी संस्था वगैरे चालवले असे सुद्धा सगळे इथं आहेत. आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या आश्रमातील विद्यार्थी, बाहेरून आलेले सर्वजण आणि पारायणासाठी बसलेले सर्वजण, या सर्वांना धन्यवाद. आणि आपण ठरवलं होतं की छोटासा कार्यक्रम करायचा आहे. कोणाला काही पत्रिका दिल्या नाही, स्थायी सदस्यांना सुद्धा पत्रिका दिल्या नाही, तरी पण काही स्थायी सदस्य जे आहेत त्यांनी स्वखुशीनं इथं आणून काही वर्गणी दिलेली आहे. त्यांची जी वर्गणी आहे त्याच्यात आपल्याला काही जो वरचा खर्च लागणार तो वरचा खर्च होऊन जर काही शिल्लक राहिलेच तर आपल्याला विठ्ठल मंदिरचं बांधकाम चालू आहे मानवतला. आता ते आपल्या हातावरच असल्यामुळे तिथं जर काही कमी पडलं तर आपण त्याच्यामध्ये थोडेफार काही जर उरले याच्यातले तर आपण तिथं विठ्ठल मंदिराला लावणार आहोत. म्हणजे तुमचे दिलेले पैसे ते व्यर्थ जाणार नाहीत, हे निश्चितच चांगल्या कामाला लागतील याची खात्री आहे. आणि म्हणून आज हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी सर्व प्रकाराने मदत केलेली त्या सर्वांना धन्यवाद. आणि इथे आता मोळे सर यांनी त्यांनी ते पुस्तकही आणलेलं आहे इथे. आणि त्यांचा सत्कार कोण तू करायला का विष्णू? बरं. मोळे ताईंचा पण सत्कार करणार आहे तो, ताईच्या हातानं. नाही, भारती ताईच्या आल्यात का ताई? हा, दुसरी सूचना अशी आहे की आपल्या सर्वांच्या पुण्याईने भगवान रामचंद्राचं मंदिर अयोध्या येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी चांगलं भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर होत आहे. तर त्या मंदिरासाठी आपली सुद्धा देणगी गेली पाहिजे, यासाठी म्हणून विश्व हिंदू परिषदेने एक अभियान सुरू करणार आहेत. प्रत्येकाच्या आपापल्या घरी येतील आणि आपल्या घरी आल्यानंतर त्यांना फुकट जाऊ देऊ नका. 10 रुपये का होईना द्या, 10 रुपये तरी. जास्त द्यायची इच्छा असेल तर जास्त द्या, पण निदान कमीत कमी 10 रुपये तरी आपले तिथे गेले पाहिजेत. आणि सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे. यासाठी ते प्रत्येक घरी येणार आहेत. आपल्या कार्यकर्ते प्रत्येक घरी येतील, आपल्याला ते वर्गणी मागायला येतील, पावती देतील त्याची. आणि म्हणून आपण सर्वांनी त्यासाठी मदत करायची आहे. आणि आपलं सुद्धा एक काहीतरी लागलं पाहिजे ना तिथं. फुल ना फुलाची पाकळी. मंदिर माझं आहे, माझे रामचंद्र प्रभू आहेत, माझ्या रामचंद्र प्रभूचं मंदिर माझं आहे, ही भावना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी हा एक कार्यक्रम आपल्या इथे आता आज त्याची मीटिंग होणार आहे वाघेश्वरामध्ये 3-4 नंतर. तर त्या मीटिंगमध्ये मला सुद्धा जायचं आहे इथला कार्यक्रम झाल्यानंतर. तर अशा या कार्यक्रमामध्ये आता मी जाणार आहे. तर आपल्या सगळ्यांच्या घरी येतील. तर आपल्या घरी जर आले समजा तर आपण हिंदू आहोत, स्वाभिमानानं आपण हिंदू म्हणायचं. आणि आपल्याला जे काय द्यायचं आहे ते आपल्या स्वखुशीनं तुम्ही द्या, नाही का. एवढंच म्हणून ते मागणार नाहीत, पण आपला काहीतरी सहभाग तिथं जायला पाहिजे. आणि आपल्या सर्व जिल्ह्याचा एक निधी तिथं गेला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे. आणि म्हणून आले तर घरी परत करू नका त्यांना. काय जे जमल तुम्हाला तेवढंच द्या. मी सांगितलं ना 10 रुपये काय जास्त नाही. 10 रुपये तुमच्या खिशात कार्ट काढून घेते नाही का, पटकन नाही का. 10 रुपये तुम्हाला देता येणं शक्य नाही का. आणि कधी कधी ते हारूनही टाकते काढून घेतलेले नाही का. ते दुकानावर जात नाही, ते चॉकलेट खात नाही, पडून जाते त्याच्या हातून. याच्यापेक्षा 10 रुपये आपले प्रभू रामचंद्राच्या मंदिराला लागले तर किती छान आहे नाही का. म्हणून यासाठी आपण सगळ्यांनी त्या कार्यासाठी सुद्धा मदत करावी. आणि अशीच तुमच्या सर्वांचं लक्ष इथे असू द्या. कारण गुरुवर स्वामीजींच्या कृपेने 10 रुपये 30-30 रुपये मला कोणी कोणाचे महाराज तुम्हाला 8 आणे दिले तरी तुम्ही घेतात. मला 8 आणे पण ते कमी झाले का बिचाऱ्याचे. 8 आणे कमी नाहीत ना ते, नाही का. मला एक प्रसंग आठवतो, 8 आणे सुद्धा कमी नाहीत, नाही का. एक प्रसंग आठवतो, आम्ही जेव्हा ते रामशिला न्यासाच्या वेळेस रामशिलेसाठी काही चंदा गोळा करत होतो. मी तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या माणसांबरोबर परभणीला गेलो होतो. तेव्हा तिथे एक म्हातारी आली होती. ते चंदा देत असताना तर एक म्हातारी ती भिक्षा मागू लागली. भीक मागून दुकानावर मागत होती आपली. तर तिनं पाहिलं राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करायला. ती आली आमच्याजवळ. आल्यानंतर तिनं सांगितलं काय करायला. म्हणले प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी शिलान्यास करायचा, त्याच्यासाठी वर्गणी करायची. म्हणले किती लागते वर्गणी. म्हणले जेवढी द्यायची तेवढी. म्हणले माझ्याजवळ 8 आणे फक्त आलेले आता, नाही का. ते देऊ का तुम्हाला. म्हणले का नाही, तुमचे 8 आणे सुद्धा चालतील, नाही का. मग त्याने जर 8 आणे घेतले तर मला 8 आणे दिल्यावर 4 आणे दिल्यावर का घेऊन नाही का मी. तर 4 आणे 8 आणे असे थोडं थोडं घेऊन त्याच्यावरच हे सगळे मंदिरं झालेत. हे सगळं झालंय हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं देत त्याच्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. तर असंच
आपल्याला सुद्धा सर्वत्र हे काम करायचं आहे. तर अशा या कार्यासाठी आपण सर्वांनी सदैव दक्ष असता, सदैव मदत करत असता, याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. परिसरातील जे आले नाहीत, जे आलेले आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा इथं थांबवतो. एकदा माऊलींचं भजन करू. हरी ज्ञानेश्वर चाल सगळ्यांना मिळाली नाही याबद्दल आपलेच घरचे सगळे भजनी मंडळी नाराज होऊ नका. पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमात आपण नाही का काय राहिले हा ना. विठ्ठल जय जय धरीला कृष्ण मठी Dashani
मूर्ती अवतार साधनाशिनी वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सर्वान निर्गुणा तुला जनिता जग जीवना वसुदेव देवकी नंदना भागवना कृष्णा तुकारा लोकामणी भगवती जननी हे कैत सेवनी भगवंत स्तोत्रावे तकदेवानि देवा कृपाळवाणी केशवा